This conference will now be recorded. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. हे 11वं व्याख्यान आहे आणि आजचे आपले वक्ते आहेत आबासाहेब गडदे सर. तर सरांचा परिचय करून देण्यासाठी मी जीवन जाधव सरांना विनंती करतो की सरांचा त्यांनी परिचय करून द्यावा. जीवन सर. नमस्कार, मी वैद्य जीवन बोलतोय. आपण आता धन्वंतरीचं संवाद ऐकलंच. मी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना नमस्कार करतो आणि माझे गुरुवर्य वैद्य आबासाहेब गडदे यांचा थोडक्यात परिचय द्यायचा प्रयत्न करतो. सरांचा परिचय करून देणं म्हणजेच दिव्याने एखाद्या सूर्याला ओवाळणं असं आहे. तशी माझी पात्रता नाहीच आहे, पण मी सरांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. गडदे सरांचं शिक्षण हे भारतीय विद्यापीठ पुणे येथे झालंय. सरांनी गुरुकुल पद्धतीने वैद्य समीर जमदग्नी सरांच्या इकडे काही वर्ष शिकून तिथे पूर्ण आयुर्वेदाचा अभ्यास केला. त्यानंतर सरांनी सप्टेंबर 2017 मध्ये सरांची प्रॅक्टिस चालू केली. सुरुवातीला सरांनी व्हिजिटिंग तासगाव येथे सुरू करून त्यानंतर बाकी ठिकाणी सरांनी आपली पुण्यामध्ये धायरी फाट्याला सरांनी स्वतःचं क्लिनिक असं टाकलं. धायरी फाट्याचं क्लिनिक झाल्यानंतर सरांनी हळूहळू मुंबई, ठाणे, दादर, नाशिक अशा ठिकाणी सरांची व्हिजिटिंग चालू केली. ती अजूनही चालू आहे. सरांचं आपण बऱ्याच वैद्य लोक बघत असतो का अनेक एखादा वैद्य सिद्ध होत असताना त्याला कशा कशा पद्धतीची मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत आम्ही त्या काळातली सरांची पाहिली. म्हणजे एखादा सिद्ध वैद्य कसा असतो, त्याची सिद्धी तो कसा मिळवतो, हे फक्त आपण पुस्तकात वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, पण ते प्रत्यक्ष बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. का आपण जसं म्हणतो सिद्धी मिळणं म्हणजे काय, त्या गोष्टीबद्दल जास्त अभ्यास करणं. तसंच सरांचे जर गुण बघायचे म्हटले तर सरांचा औषधी संग्रह, औषधींची ओळख, स्वतःची निर्माण करण्याची औषधांची वेगळी पद्धत आणि त्या औषधी निर्माण पद्धतीतून आपण आपलं शरीरशास्त्र कसं समजून घेऊ हे सुद्धा सरांनी आम्हाला ते समजून सांगितलेलं आहे. त्याबरोबरच रुग्णाचं निदान करण्याची सुद्धा सरांची एक वेगळी पद्धत आहे. नवीन औषधींचा शोध लावणं, जुन्या औषधींचा अभ्यास करणं, त्या नवीन औषधांची सिद्धी मिळवणं, म्हणजे ते औषध तयार करून फक्त ठेवून नाही, ते औषध तयार करताना त्याचा विचार, त्याच्या मागची वापरण्याची कल्पना आणि ती अनेक रुग्णांना वापरून त्यांना त्याच्यावर गुण देणं आणि त्याचा एक डाटा बेस तयार करणं हा सरांचा खूप मोठा गुण आहे. अनेक अवघड आजारांना सरांनी खूप सोप्या पद्धतीने विचार करून आणि सोप्या पद्धतीची औषधं वापरून दुरुस्त होताना आम्हाला दाखवलेले आहेत. आम्ही ते बघितलेले सुद्धा आहेत. हे आयुर्वेदाचं नॉलेज असतानाच आपण आयुर्वेदाचा अभ्यास करतोच, त्याच सोबत आपल्याला माहिती आहे की आपल्या वैद्य संप्रदायामध्ये सद्गुरूची तेवढा आशीर्वाद लागत असतो. सद्गुरूंची साधना असू द्या, सद्गुरूंसंबंधित असलेला आदर असू द्या, हा प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि तुम्ही सगळे सरांना ओळखता सुद्धा. सरांच्या इथे गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. तिथं त्या पद्धतीने औषधी कशा बनवल्या जातात, औषधींचं निर्माण कसं आहे. त्याचबरोबर सरांनी जो नवीन हातखंड आपण आज जो ऐकणार आहोत, नेत्र ह्या विषयावर, त्या नेत्रावर सरांनी वेगळ्या पद्धतीचे संशोधन केलेलं आहे, वेगळ्या प्रकारचा अभ्यास केलेला आहे. हजारो लाखो लोकांना सरांनी दुरुस्त केलेला असेल, हजारो लाखो पेशंट बघितलेले असेल. त्यानुसार सरांना जो अनुभव आलाय तो आज सर आपल्यासोबत शेअर करणार आहेत. सरांचं अजूनही जनितार्थ व्याख्यान बऱ्याच तुम्ही टीव्हीवर बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. डीडी सह्याद्री, जी24 तास याच्यावर सरांचे कंटिन्यू लेक्चर असतात. तेही आपल्या खरं वैद्यांसाठी खूप अभ्यासपूर्ण असतात. त्याच्यातून आपल्या खूप अनेक गोष्टी माहिती होतात. सरांचं फक्त महाराष्ट्र भारता लेवलला नसून सरांचं दुबईमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू झालेला आहे. सुनो FM वर सुद्धा सरांचा दुबईमध्ये एक इंटरव्ह्यू झालेला होता. त्यामध्ये सरांना अनेक डोळ्यांसंबंधित व इतर आजारांसंबंधित सुद्धा माहिती दिली आहे. बऱ्याचदा होतं काय, आपण नेत्रासंबंधित विचार केला तर आपण फक्त ऍज अ साधे वैद्य म्हणून आपण काय विचार करतो का, फक्त डोळ्याचा विचार करतो. पण सरांच्या तुम्ही दृष्टिकोन जेव्हा ऐकाल तुमच्या लक्षात येईल का फक्त डोळ्यांचा विचार सोडून बाकीच्या गोष्टींचा विचार केला तुम्हाला डोळ्यांचा विचार सहज समजतो. डोळ्यांसोबतच सरांचं आणि सरांच्या ज्या मिसेस आहे वैद्य कविता गडदे म्हणून, त्या मॅडमचं, सरांचं आणि यांचं दोघांचं माता बाल संगोपन केंद्र सुद्धा पुण्यामध्ये आहेत. सगळ्यांना मी सरांना विनंती करतो की सरांनी आज आम्हाला ते अमृत सगळ्यांना पाजावं आणि आम्हाला उपकृत करावं. माझं 2 शब्द सांगतो. धन्यवाद. नमस्कार. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. येतोय सर, आवाज एकदम व्यवस्थित आहे सर. चालू करू. तर गरज नसताना जीवन खूप मोठं रस्ता दिलेली आहे, ओळख करून दिलेली आहे. पण आपण आता डायरेक्ट विषयाला सुरुवात करू. विषय खरं तर
नेत्राच्या संबंधित नेत्रविकारांच्या बाबतीत आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायचं कसं. खरं तर पाहायला गेलं तर विषय अगदी सोपा आहे आणि पाहायला गेलं तर तो अगदी अवघड आहे. त्याचं कारण का? कारण आपल्या म्हणजे वैद्यांची सगळ्याच म्हणजे आता याच्यात लेक्चरला असणारी बरीचशी वैद्य नवीन प्रॅक्टिशनर असतील, काही लोकांची बरीच वर्ष प्रॅक्टिस झाली असेल, त्यांना मी काय म्हणतो त्याचा बोध होईल. त्यांची प्रॅक्टिस बऱ्यापैकी 3, 5, 7 वर्ष झालेली आहे. होतं कसं, आपण कोणताही विषय घेतला, कोणतेही लक्षण पेशंट आपल्याकडे ज्यावेळी यायला लागतो त्यावेळेला एखादं लक्षण घेऊन येत असतं. ते लक्षण कोणत्या विकाराच्या अनुषंगाने आहे, कोणत्या संप्राप्तीच्या अनुषंगाने आहे, कोणत्या स्रोतसाच्या अनुषंगाने आहे हे ठरवणं आणि मग त्याचं निदान करणं आणि मग चिकित्सा करणं हे तसं क्लिष्ट काम आहे. पण एकदा त्याची ज्ञानबागची मेघ कळाली आपल्याला की तसं ते सोपं व्हायला लागतं. म्हणून म्हटलं तसं म्हटलं तर सोपं आणि तसं म्हटलं तर ते खूप अवघड पडतं. याचं कारण असं की ज्या वेळेला म्हणजे आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुठल्याही मलाशी संबंधित ज्या वेळेला विचार यायला लागतात. हॅलो हॅलो ज्या वेळेला एखाद्या मलाशी संबंधित ज्यावेळेला विचार यायला लागतात, मलाशी संबंधित विचार आपण घ्यायला लागतो किंवा विचार मलाशी संबंधित एखादं लक्षण बघायला लागतो, तळाग्रहणी, अतिसार, आर्ष, प्रवाहिका ह्या बाबतीत आपण त्याचा विचार करतो किंवा तिथं ते शोधत असतो. तसंच मूत्राच्या संबंधित एखादा वेळेला लक्षण घेऊन एखादा रुग्ण आला तर त्याशी संबंधित आपण लक्षणं शोधत असतो. नेत्राच्या बाबतीत ज्या वेळेला कोणताही विषय, कोणतीही वेदना, कोणतीही लक्षण घेऊन पेशंट यायला लागतं त्यावेळेला साहजिकच आपण शोधायला लागतो पहिल्यांदा कुठं तर नेत्रांमध्ये. आपण नेहमी बघत असतो सार्वत्रिक विकारांमध्ये ज्वराला अनन्यसाधारण महत्व आहे, तसंच नेत्राच्या बाबतीत अभिषंधाला तितकंच महत्व आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की किंवा आमचा वैयक्तिक माझा प्रॅक्टिस मधला किंवा मी ज्या वैद्यांकडे शिकलो त्या वैद्यांच्या स्वतःचा अनुभव असा आहे की जसं ज्वरात आपल्याला बऱ्याच औषधांचे उगम कळतो किंवा चिकित्सा करता येते ज्वर समजला तर, तसं अभिषंध चांगल्या पद्धतीने समजला तर नेत्रविकार फारसे कठीण नाहीत पडत. हे जितकं ऐकायला सोपं आहे तितकं मात्र करताना थोडा विचारपूर्वक करावं लागतं. मग हे असं का? याचं कारण ट्रीटमेंट करताना कोणताही विकार, कोणत्याही म्हणजे सार्वत्रिक असो किंवा नेत्राचा विकार असो, लक्षणं नेत्राच्या ठिकाणी दिसत असताना तुम्ही त्याचा म्हणजे वातज, पित्तज, कफज ह्या अनुषंगानं म्हणजे दोषांच्या अनुषंगानं, दृष्टीच्या रक्ताच्या अनुषंगानं जर विचार केला, निदान केलं तर मग वातज, पित्तज, कफज, अभिषंधाचं निदान करून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करता येते. तुमचं निदान चुकलं असेल तरी, निदान याचा अर्थ तुमच्या एखाद्या व्याधीचं लेबल लावायला जरी चुकलं असेल पण तुमचा दोषांचा विचार पक्का असेल तर हे वातज आहे, हे पित्तज आहे, हे कफज आहे, नेत्राच्या ठिकाणी विकार आहेत आणि मग तुम्ही त्याची औषधं ज्यावेळेला वातज अभिषंध, पित्तज अभिषंध म्हणजे अभिषंधातली ज्यावेळेला त्या अनुषंगानं त्या दोषांच्या अनुषंगानं निवडायला लागतात, ट्रीटमेंट करायला लागतात, त्यावेळेला यश हे नक्की येतं. फक्त काळ डिफर करतो. अचूक निदान जर तुमचं असेल अगदी तर तुम्ही पटकन त्या विकाराला म्हणजे अगदी मोठ्या रेटिनल डिटॅचमेंट सारख्या विकारांमध्ये 1.5-2 महिन्यात 21 दिवसापासून 1.5 ते 2-3 महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात. इतका असाध्य विकार आपल्याला वाटत असताना आपल्याला असं कारण म्हणतो कारण आपण विचार करताना तो रेटिनल डिटॅचमेंट असा करत असतो. त्यामुळं ज्या वेळेला निदान म्हणजे वातज पित्त कोणत्याही नेत्रविकाराची चिकित्सा करताना अभिषंधाचा आधार तुम्ही सगळ्यांनी डोळे झाकून घेतला तर मग त्याची ट्रीटमेंट करणं सोपं जातं. निदान करताना मात्र नुसतं नेत्राच्या बाबतीत विचार करून किंवा नेत्राच्या ठिकाणी नेत्राचे विकारात तिथं कुठं आलेले आहे ही लक्षणं असा विचार करून भागत नाही. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर रचनेच्या बाबतीत पटल, मंडल, संधी ह्याचा ग्रंथकाराने विचार केलाय किंवा ते वर्णन केलेलं आहे. पण तेवढं भागतं का हो? तेवढ्यावर चिकित्सा करता येते का? तेवढ्यावर निदान करता येतं का? त्या हिशोबाने ट्रीटमेंट आपल्याला सांगता येते का? तर मर्यादा पडायला लागतात. ज्यावेळी पटल, संधी, मंडल याचा एवढा असं पुरता मर्यादित विचार करून चालत नाही. त्याला थोडा वेगळा विचार करावा लागतो. मग वेगळा विचार म्हणजे काय? कुठं तर शस्त्रकर्म करताना अमुक अमुक बाधा झाली तर अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला लक्षणे दिसायला लागतात. तर ती का दिसतात? त्या स्थानाचा आणि जिथं वेध झालाय त्या स्थानाचा काही संबंध आहे का? हे रचना आणि क्रियेच्या हिशोबाने विचार करून निदान करणं तितकंच क्लिष्ट आणि अवघड आहे. पण ते एकदा त्याची मेघ कळाली की ते फार सोपं होऊन बसतं. नेत्रविकारांच्या बाबतीत मात्र ज्या वेळेला आपण खरं तर अभिषंध बघतो, तिमिर बघतो, आदिमंत बघतो, सर्वगत रोग आहेत म्हणजे सगळे निदान जे सुश्रुताचार्यांनी 76 विकार सांगितले ते सगळेच्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला जे ऍट प्रेझेंट आजारपणे दिसतात ती समाविष्ट होतीलच असं नाही आणि होणार नाहीत असंही नाही. काही प्रमाणात आपल्याला ती दिसतात पण काही प्रमाणात दिसत नाही. फॉर एक्झाम्पल काय आजारांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर डायबिटिक रेटिनोपॅथी ज्या वेळेला आपल्याला बघायला विचार करायला लागतो आपण डायबिटिक रेटिनोपॅथीचा विचार करताना ती प्रमेयात आले का कुठं? प्रमेयात उपद्रवात त्याचं वर्णन आले का? आलेलं नाही. प्रमेयाच्या उपद्रवात कुठेही त्याचं वर्णन नाही. प्रमेयाचा उपद्रव म्हणून
डोळ्याच्या ठिकाणी अशी वेगळी सिम्पटम, एक ग्रंथ सोडला तर वेगळी सिम्पटम अशी कुठं डोळ्याच्या ठिकाणी वर्णन केलेली दिसत नाहीत आपल्याला. तसंच केराटोकॉनस नावाचा विकार. हॅलो, स्क्रीन कुणाची ऑन झाली? हॅलो, आवाज येतोय का? हो सर, येतोय आवाज. मी सांगतो सर त्यांना. मी बंद करतो हा. इथून. काय बोलतो ते? ज्या वेळेला बरेचसे आजारपण असं आहे की जी ग्रंथात आपल्याला नेत्रविकारांच्या बाबतीत कळत नाही. मग अशी कोणती विकार आहेत? डायबेटिक रेटिनोपॅथी एक कारण सांगितलं. युव्हायटिस म्हणून एक विकार आहे जो ग्रंथात नेत्राच्या ठिकाणी आपल्याला फारसा दिसताना म्हणजे नेत्राच्या ठिकाणी सापडतो असं नाही, त्याचं निदान वेगळं करावं लागतं. केराटोकोनस नावाचा काळ्या बुबुळाशी म्हणजे कृष्णमंडलाशी संबंधित विकार आहे. टोसिस विकार आहे. दिसताना आपल्याला वर्तमाशी ठिकाणी दिसत जरी असला तरी लक्षणं ते म्हणजे तो विकार वेगळ्या पद्धतीने डायग्नोस करायला लागतो आणि ट्रीटमेंट करायला लागते. काचबिंदू आहे. काचबिंदू म्हणजे काच जरी विकार सांगितला असला नेत्रविकारात तर बऱ्याच वेळेला काचबिंदूचं निदान हे सार्वधिक विकारांच्या हिशोबाने करावं लागतं, तर स्टेटमेंट त्याची बरी होते. म्हणून तर बऱ्याचदा आपण काचबिंदूचे जे ड्रॉप वगैरे टाकत असतो ते जे ड्रॉप जरी टाकले तर त्याचं चिकित्सा कायमस्वरूपी करता येत नाही. आयुर्वेदिक वैद्य जे कोणी करत असतील प्रॅक्टिस, काचबिंदूच्या बाबतीत यशापयश जे आहे ते निदानावर फार वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो, तर त्याचं निदान चांगलं होतं आणि ट्रीटमेंट करता येतं. आता ह्याच्यात कोणती कोणती आजारपण आहेत की ज्याचा परिणाम म्हणजे हे आता जे मी सांगतो डायबेटिक रेटिनोपॅथी असो, युव्हायटिस असो, केराटोकोनस असो, टोसिस असो, निमेश असो, रेटिनल डिटॅचमेंट असो, ग्लॉकोमा आहे, ऑप्टिक ॲट्रोपी आहे, ऑप्टिक न्यूरायटिस आहे, ही जे काही विकार आता आपल्याला जनरली डोळ्यांच्या आढळत असतात, ह्या आजारांसाठी आपण निदान करताना जसं आपल्या ग्रंथकारांनी नेत्र वेगळा सांगितलाय तसं काही सार्वधिक विकार असे आहेत की त्यांचा विचार नेत्राचं निदान करताना फार महत्वाचा आहे. तर असे विकार कोणते? एक पहिला विकार जो आहे सार्वजनिक विकार तो ज्वर. तर तो ज्वराच्या बाबतीत विचार करताना आपल्याला नेहमी हे लक्षात घ्यायला पाहिजे, ज्वर हा जसा सार्वधिक विकारांच्या बाबतीत इतर आजारांच्या बाबतीत महत्वाचा आहे तसा नेत्राच्या बाबतीत आहे. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा विषम ज्वर किंवा टायफॉइड सारखे विकार होऊन गेले की त्याचा परिणाम डोळ्यावरती झालेला असतो. डोळे न सततचे लाल व्हायला लागलेले असतात, डोळ्याला नंबर लागलेला असतो, पडद्याला सूज आलेली असते, ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे नसांना सूज येते आणि त्याचं परिवर्तन नंतर जाऊन ऑप्टिक ॲट्रोपी झालेलं असतं. त्याची औषधी तशीच म्हणजे त्याची कल्पही ज्वरात आपल्याला अशी सापडत असतात की ज्याचा परिणाम ज्या डोळ्याच्या नसांवरती, डोळ्यांवरती, पडद्यावरती परिणाम होऊन ज्या वेळेला दिसणं कमी व्हायला लागतं त्याच्यासाठी ज्वरा अधिकारात आलेली औषध आहेत. पण आपल्याला नेमकं डोळे झाक करतो कारण आपण शोधत असतो त्याला नेहमी नेत्रामध्ये. ज्यावेळेला जसं ज्वराच्या बाबतीत आहे तसं बऱ्याचदा शिरशूल म्हणून आपल्याला सिम्पटम दिसत असतो. ह्या शिरशूलसाठी दोन आजारपण मोठी कारणीभूत आहेत. एक ज्वर आणि दुसरं पांडू. हे का स्पेसिफिक सांगतो म्हणजे ग्रहणिती दिसत असेल, बाकीच्या आजारांमध्ये मलावस्तंभ असतानाही जे आपल्याला शिरशूल सिम्पटम दिसतं, पण हे काहीही नसताना ज्यावेळेस ज्वर किंवा पांडू असताना शिरशूल असेल त्यावेळेस मात्र त्याचं निदान, त्याचा परिणाम हा त्याच्या मागच्या नसांवरती ऑप्टिक ॲट्रोपीच्या हिशोबाने होताना दिसत असतो. पांडू नावाचा विकार आहे, ग्रहणी आहे, मूत्रपृच्छ आहे. जो आता खरं तर विकार अगदी स्रोतच वेगळा आहे पण सिम्पटम मात्र डोळ्यांवरती येत असतात आणि त्याची चिकित्सा करताना म्हणजे डोळ्याच्या बऱ्याचशा काचबिंदू सारख्या आजारात ट्रीटमेंट करताना मूत्रपृष्ठाच्या म्हणजे अपधातू विकृती असणाऱ्या योगांचा उपयोग काचबिंदूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करून घेता येतो आपल्याला आणि त्याचा परिणाम ऑप्टिक ॲट्रोपी जी आहे ती थांबवण्यासाठी आणि ती रिकव्हर करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग घेता येतो. अपस्मार उन्माद आहे, तृष्णा आहे आणि दुष्ट प्रतिशा आहे, कृमी, हृदरोग, श्वास, कास, एक्ष्मा आणि अजीर्ण ही जी विकार आहे सार्वजनिक त्याचा परिणाम नेत्राच्या अनुषंगानं नेत्रावरती येणाऱ्या लक्षणांच्या अनुषंगानं करणं गरजेचं आहे. दरवेळेला ज्या वेळेला नेत्रविकाराचा पेशंट यायला लागतो किंवा स्पेसिफिक मोठ्या विकारांची ज्या यायला लागतो जे नेत्रात आपल्याला दिसत नाहीत विकार जसे मी मगाशी सांगितले त्यावेळेला आधी त्यांची केस हिस्ट्री घेताना ह्या विकारांपैकी काय आहे का, ज्वरापासून अगदी अजीर्ण श्वास कास पर्यंत काय आहे का ह्याचा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण सार्वधिक आजारांचा, सार्वधिक विकारांचा उपयोग किंवा त्याचा संबंध नेत्राशी लावायला शिकत नाही किंवा शोधता येत नाही तोपर्यंत 100% नेत्रविकाराचं निदान होणं शक्य नाही. कारण माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये मी ज्या वेळेला अगदी ऑप्टिक ॲट्रोपी असेल, ऑप्टिक न्यूरायटिस असेल, युव्हायटिस असेल या असंख्य म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार असाध्य समजण्यात जाणारे जे विकार आहेत ते आपल्याकडे ज्या पद्धतीने बरे होतात त्या प्रत्येक पेशंटमध्ये अगदी 100च्या रेशोनं ज्यावेळेला बघायला लागतो त्यावेळी 80 to 90% विकारांमध्ये नेत्र निदान होत नाही. खूप धाडसाने हे खरं तर सांगतोय तुम्हाला कारण आपली मानसिकता वेगळी आहे.
आपलं माइंडसेट वेगळं आहे. ज्यावेळी नेत्राचा विचार करायला लागतो त्यावेळी आपण विचार फक्त नेत्रविकार असा करत असतो, सार्वत्रिक विकारांचा फारसा करत नाही. जरी आला विचार तरी त्याची ट्रीटमेंट कशाच्या अनुषंगाने करावी, कोणत्या दिशेने करावी, त्याचा प्रोटोकॉल काय असायला पाहिजे हे डोक्यात येत नाही, किंवा आपण त्याचा सारासार विचार करत नाही, ज्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट करता येत नाही. हे एवढं सांगण्यामागचं कारण ह्या प्रत्येक जेवढी मी आता आजारांचं वर्णन केलं हे तुम्ही लिहून ठेवा. ह्या सगळ्या आजारांचा प्रत्येक नेत्रविकाराच्या केसेसमध्ये तुमची केस हिस्ट्री घेताना ह्याचा उपयोग होईल. आणि वेगळं काही करायचं नाही हो. वात असो, पित्त असो, कफ असो, त्याची औषध तीच आहे. अवयवाचं गामित्व स्रोतसाच्या गामित्वाच्या हिशोबानं फक्त अनुपान भेद बदलला, औषधाची कल्पना बदलली, तर तीच औषधं म्हणजे दशमूळ काढा तोच आहे वाताचा, अर्गवदादी कशा कफाला तेच आहे, जिवंत्यादी यम किंवा जीवनीय गण तोच आहे. तीच वात पित्त कफ आणि रक्तासाठी जे औषधं ठरलेली असतात. मग कुठं तेल वापरायचं की तूप वापरायचंय, चूर्ण स्वरूपात वापरायचंय की क्षार स्वरूपात म्हणजे म्हशी स्वरूपात वापरायचंय, अनुपन म्हणजे प्राणकाळी वापरायचं आहे की अपानकाळी वापरायचं आहे. फक्त औषध भेषज कालापासून कल्पनांपर्यंत औषध तीच, फक्त स्वरूप वेगळ्या पद्धतीनं जर वापरलं गेलं तर त्या आजाराचे दुष्परिणाम स्वरूप ज्यावेळेला आपल्याला नेत्रविकार दिसायला लागतात त्यावेळेला ते दुरुस्त करणं खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. आणि मग दरवेळेला नवं औषध शोधावं लागत नाही. निदान एकदा बेस पक्का व्हायला लागला तर वेगळं औषध शोधायची गरज नाही. औषधं हाताला तीच असतात, पण त्याच्या कल्पना वेगळ्या करून आपण खूप चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतो. आता खरं तर टप्प्याटप्प्यात म्हणजे खरं सगळा नेत्रविकार तासाभरात उरकणं खरंच कठीण गोष्ट आहे. पण मला एखादा विषय म्हणजे मला खरं तर विषय बोलायचं होतं डायबेटिक रेटिनोपॅथीवरती, पण एक विषय बोलणं मला संयुक्तिक नाही वाटलं, कारण निदानासाठी सगळ्या आजारांचं वर्णन एकदा सांगितलं की प्रॅक्टिसला खूप उपयोगी पडेल, म्हणून सगळ्याच विकारांच्या अनुषंगानं थोडा थोडा स्पर्श करतो. एक विकाराच्या हिशोबाने सुरुवात करू. पहिल्यांदा मी डायबेटिक रेटिनोपॅथी घेतो. खरं तर डायबेटिक रेटिनोपॅथीच्या हिशोबानं ॲलोपॅथिक थोडा विचार सांगतो. ॲलोपॅथीनुसार डायबेटिक रेटिनोपॅथी जो विषय आहे तो रक्त शर्करा किंवा मूत्र शर्करा यांचा रक्तवाहिन्यांवरती परिणाम होणं म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी करतं. ह्या शुगरचा परिणाम डोळ्यांवरती 2, 3, 4 वेगळ्या प्रकारचे होत असतो. त्याला एनपीडीआर म्हणून एक प्रकार आहे, नॉन प्रॉलिफेरेटिव्ह रेटिनोपॅथी म्हणून. याच्यामध्ये काय होतं तर रक्तस्राव पडद्यावरती व्हायला लागतो, ते ठिपक्यां स्वरूपात पडद्यावरती दिसायला लागतात, त्याला एनपीडीआर म्हणतात. त्याची पुढची अवस्था म्हणजे पीडीआर, हे रक्तवाहिन्यांचं जाळं तयार व्हायला लागतं. आणि रक्तवाहिन्याचं जाळं तयार होणं ही त्याच्या पुढची अवस्था येत असते. ह्या वेळेला परिणाम खूप मोठा वाढायला लागतो. खरं तर एनपीडीआरला आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंटच नाही, फक्त रक्त शर्करा मूत्र शर्करा कंट्रोलमध्ये आणायची आणि वेट अँड वॉच. ज्यावेळी ते कन्वर्ट मोठ्या पुढच्या अवस्थेत होईल त्यावेळी ती ट्रीटमेंट करता येते. त्याची पुढची अवस्था म्हणजे काय, रक्तवाहिन्यांचं जाळं तयार व्हायला लागलं की फायब्रोस टिश्यूचे एक बँड तयार व्हायला लागतात, रेटिनावरती परिणाम यायला लागतो, रेटिना खेचला जातो आणि रेटिनल डिटॅचमेंट व्हायला लागते. काही पेशंटच्या बाबतीत पडद्याच्या अनुषंगानं सुजी यायला लागते शुगरच्या हिशोबाने. खरं तर मग त्यांचा विचार असा असतो की शुगर किती वर्षापासून आहे, कितव्या वर्षी झाली, रक्त शर्करा किती आहे, मधुमेहासोबत उच्च रक्तदाब आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आधुनिक शास्त्रानुसार नेत्र निदान करताना, डायबेटिक रेटिनोपॅथी निदान करताना हे गरजेचं आहे. त्यांची म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पण ओसीटी, तत्सम एफएफए या सगळ्या गोष्टींच्या हिशोबाने त्याची इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. आणि त्यांची ट्रीटमेंट जी आहे ते 2 स्वरूपात असते, एक लेझर आणि दुसरं जे आहे ती इंजेक्शन स्वरूपात. इंजेक्शन हे खरं तर जर लेझरनं उपयोग नाही झाला तर इंजेक्शन केलं जातं आणि त्याची पुढची अवस्था रेटिनल इडिमासाठी त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तर 2 प्रकारचे इंजेक्शन असतात आणि त्यानंतर स्टिरॉइड वापरले जातात. खरं ते करतोय हे सांगण्याचं कारण थोडं आपल्याला बॅकग्राऊंड ॲलोपॅथीचं असायला हवं, काय होतंय काय आहे ह्या अनुषंगानं आधुनिक निदान हे तितकंच महत्वाचं आहे. आपण काय ट्रीट करतोय माहिती असण्याचं. ह्या आधुनिक निदानाचा किंवा ह्या ट्रीटमेंटचा आपल्या चिकित्सेमध्ये फारसा उपयोग होत नाही. याचं कारण असं, ज्यावेळेला प्रमेयाचं मी सुरुवातीला सांगितलं, प्रमेयाचं निदान किंवा प्रमेयामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी हे डायग्नोसिस जर त्या ॲलोपॅथिक नुसार होत असेल व रक्त शर्करा मूत्र शर्कराच्या अनुषंगानं आधुनिक निदान जरी होत असलं तर आयुर्वेदाचं निदान तसं नाही. आयुर्वेदाच्या निदानामध्ये प्रमेयाच्या बाबतीत बऱ्याच विकारांचा विचार करायला लागतो. त्यातलं वातस्तिमिर आहे, पित्तस्तिमिर आहे, कफस्तिमिर आहे, रक्तस्तिमिर आहे, ऊर्ध्वक रक्तपित्त आहे, पांडू आहे, ज्वर आहे आणि कुष्ठ ही प्रमुख विकार आहेत ज्याच्यात आपल्याला डायबेटिक रेटिनोपॅथी बसवता येईल. 100% बसवता येईल असं म्हणत नाही, थोडक्यात शॉर्टमध्ये सांगायचं म्हणून काही विकारांचा उल्लेख केला. अजून बरीच असे आजार पण आपल्याला सांगता येतील ज्याच्यात बऱ्याच वेळेला डायबेटिक रेटिनोपॅथी सारखी सिम्पटम दिसायला लागतात. मुळात होतं काय, रक्त विकृती कोणताही विकार आपले शास्त्रकार सांगत असतात, आजार जुना झाला तर त्या जुन्या विकाराचा आजाराचा विचार करत असताना रक्ताचा आणि कृमीचा विचार केला गेला पाहिजे. तसंच आहे आधुनिक शास्त्रानुसार प्रमेयाचा विचार करताना 10 वर्षापेक्षा वरती जर प्रमेय असेल एखाद्या शरीरात तर त्याच्यात डायबेटिक रेटिनोपॅथीचे 50% प्रमाणे असं सांगतात.
मुळात आधुनिक शास्त्रानुसार जरी हे असलं तर आयुर्वेदानुसार प्रमेयाचा किंवा डायबिटिक रेटिनोपॅथीचा विचार करताना रक्त आणि रक्ताशिवाय दुसरा काहीही विचार होत नाही. मी आतापर्यंत जे विकार सांगितले ह्या सगळ्यांमध्ये ज्या वेळेला शारीरिक दोषांमुळं रक्त बाधित व्हायला लागतं त्यावेळेला डायबिटिक रेटिनोपॅथीची सुरुवात होते किंबहुना ती असते असं म्हणता येईल आपल्याला. इथं मग रक्त शर्करा आणि मुतखळ शर्कराचा विचार आहे की नाही? नक्की आहे. इथं करावंच लागतं. जर एखाद्या पेशंटला शुगर असेल आणि तुम्हाला नेत्राच्या ठिकाणी विकार द्यायचा असेल तर ती शुगर म्हणजे ते जे मेहाची लक्षणं आहेत ती डावलून तुम्ही नेत्रविकार ट्रीट नाही करू शकणार. तुम्हाला तो विकार आधी मेह ट्रीट करावाच लागेल, त्याच्यासोबत ही नेत्रविकाराची चिकित्सा करायला लागेल. आपण व्याधी संकर म्हणतो ना तसं आहे. तर आपण रक्त विकृतीचा विचार करून ज्या वेळेला त्या रक्त विकृतीच्या अनुषंगानं नेत्रातली आणि मूळ निदान जे आहे, फॉर एक्झाम्पल जर पांडू असेल, पांडूच्या पेशंटमध्ये जर तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथीचे सिम्पटम दिसत असतील तर पांडू ट्रीट केला तर तुमचा प्रमेय ट्रीट व्हायला लागतो त्या पेशंटमध्ये आणि डायबिटिक रेटिनोपॅथी ट्रीट व्हायला लागते. मग हे कसं? तर तुम्ही पांडू ज्यावेळी सुश्रुत वाचायला लागाल आपल्या इथं पित्त प्रमेयासाठी धात्री निशा योग सांगून ठेवला. बऱ्याच वेळेला मी म्हणजे पित्त प्रमेयामध्ये किंवा प्रमेयाच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा आपण आवळा सोरस हा रसायनकाळी देत असतो. आणि तीव्र क्षुधा हे लगेच सिम्पटम कमी व्हायला लागतं. पित्त प्रमेयाची स्पेसिफिक सिम्पटम कमी व्हायला लागतात. त्याच प्रमेयात हे जे आवळा सोराचं जे औषध आहे हे सुश्रुताच्या पांडू पांडूच्या चिकित्सेमध्ये आवळा सोरस सांगून ठेवलाय. आपल्याला कुंटलकर शास्त्री माहिती असेल, रसायन चिकित्सा बऱ्यापैकी चांगली जुन्या वैज्ञानिक वर्णन केली असेल तर त्याने रक्तचिकित्सेत करत असताना रसायन चिकित्सेचं वर्णन रक्ताच्या अनुषंगाने ज्यावेळेला करत असताना त्यांनी 2 ते 3 औषधं खूप चांगल्या पद्धतीनं फिरवून वापरली. त्यातली 2-3 औषधं कोणती? नागबला, दुसरं पिंपळी आणि तिसरं आमलकी. खरं तर त्यांचं म्हणणं काय होतं की रक्तात कण वाढवणं, रक्ताची क्वालिटी दुरुस्त करणं, रक्ताचा पोत दुरुस्त करणं आणि त्या अनुषंगानं त्या रक्तविकृतीमुळे येणारे विकार दुरुस्त करणं ह्याच्यासाठी आमलकी रसायन किंवा आमलकी किंवा आमलकी स्वरस हे खूप उपयोगी पडतं. रक्तात कुठलेही म्हणजे नवीन टिश्यू, नवीन पेशी, नवीन गोष्ट तयार करणं हे रक्ताचं काम. पांडूच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करायला लागतो म्हणजे अगदी रेटिनल काहीही कारण नसताना, म्हणजे जसं मगाशी मी प्रमेयाच्या बाबतीत सांगितले की रक्तवाहिन्यांचं जाळं तयार व्हायला लागले पीडीआर मध्ये आणि मग त्याचा पडद्या म्हणजे फायबरस टिश्यू तयार व्हायला लागतात, बँड तयार व्हायला लागतो, पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो, तो खेचला जातो रेटिनल डिटॅचमेंट. ही झाली आधुनिक शास्त्रानुसार संप्राप्ती. आपल्या हिशोबाने ज्यावेळेला रेटिनल डिटॅचमेंटचा विचार करायला लागतो, मुळात पांडूमध्ये जसं रक्ताच्या आता मी सांगितलं पांडूमध्ये डायबिटिक रेटिनोपॅथीचं औषध आहे किंवा पांडूमध्ये प्रमेयाचं वर्णन केलेलं आहे. पांडूमध्ये ज्यावेळेला बऱ्याच प्रमेयाच्या पेशंटमध्ये पांडू हे निदान कोण ट्रीट करतात त्यावेळेला नेत्रविकार बऱ्यापैकी बरा करतोय. त्याचं कारण असं जी कल्प आलेली आहे, दरवेळेला मला मागच्या एका लेक्चरमध्ये विचारलं गेलं की नेत्रामध्ये किंवा नेत्रासाठी स्पेसिफिक लोहकल्प कोणते? खरं तर असं नाहीये. नेत्रासाठी लोहकल्प नाही, प्रत्येक अवस्था ठरलेली आहे. सप्तामृत लोह म्हणजे नेत्रविकार झाला असं होत नाही. किंबहुना आपल्याला बऱ्याचदा असं होतं की सप्तामृत लोह आहे आणि तर्पण ह्या 2 गोष्टी झालं की डोळ्याचे सगळे विकार बरे झाले असं नाही आहे. बऱ्याच कंडिशन मध्ये सप्तामृत लोह वापरले जात नाही. ह्याचं कारण का? कारण मूळ निदान वेगळं. पांडूच्या हिशोबाने जे आता विषय चालला होता, ज्या वेळेला रक्ताची क्वालिटी खराब व्हायला लागते त्यावेळेला त्याचं परिणाम सांधणे हे काम हे व्हायला लागतं. त्यावेळेला अस्थिभग्न असेल जी आपण औषध वापरतो ती रक्तावरती आणि अस्थिवरतीची ह्या अनुषंगाने आहे. सांधणं कोणत्याही गोष्ट एकसंध ठेवणं किंवा सांधणं याचं कारण रक्तात लोह आहे. ज्या वेळेला पांडूसारखे विकार जे रक्तबाधित करणारे आहेत, रक्त कण कमी करणारे आहेत किंवा रक्ताची पोत बदलणारी आहेत, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला भविष्यात पुढे जाऊन जर पांडूसारखी मोठी आजारपण असतील किंवा नेत्राची काही मोठी आजारपण असतील तर रेटिनल डिटॅचमेंट व्हायचे चान्सेस तितकेच असतात. मग त्याची ट्रीटमेंट करतानाही आपल्याला तशीच औषधं निवडावी लागतात. जर आपण पांडूतली अशी औषधं जसं फॉर एक्झाम्पल आवळा सोरस आहे अशी औषधं, नागबला आहे, पिंपळे आहे, म्हणजे तुम्ही वाघबटाचा शेवटचा पॅराग्राफ हल्ली मगाची चिकित्सा बघताना बघितलं तर नागबला, यष्टी आणि पिंपळी हे औषध दुधातनं द्यायला सांगितले. तर हे औषध जे आहे हे औषध दुधातनं द्या किंवा याचा अनुपान 54 ठेवले किंवा आवळा सोरस वापरलाय तर त्या पांडूची जर त्याची जी पांडूची प्रॉपर ट्रीटमेंट आहे अगदी रेचनापासून सगळी ती तर करावीच लागते. त्याच्यासोबत ज्या वेळेला आपण ही ट्रीटमेंट करायला लागतो त्यावेळेला रक्ताचा पोती बदलायला लागतो, रक्तातले दोषांचं निर्हरणीय व्हायला लागतं, पांडू दुरुस्त व्हायला लागतो आणि पर्यायानं पांडूचा स्वरूप म्हणून आपल्याला जे नेत्राच्या ठिकाणी जे प्रमेयाच्या हिशोबानं जी लक्षणं दिसतात ती बरी करता येतात आणि आपल्याला ट्रीटमेंट करता येते. दरवेळेला पांडू म्हणली की आपल्याला तो टिपिकल लुकच दिसला पाहिजे असं नाही. पांडूचं निदान होताना सगळी संप्राप्ती आपल्याला माहिती असायला हवी आणि त्या अनुषंगानं आपल्याला पांडू आणि पांडूमुळे हा नेत्रविकार आहे हे निदान करणं
जमलं पाहिजे, त्यासाठी वाचन करता यायला पाहिजे. पांडूच्या नंतर पांडूमध्येचा परिणाम जसं डायबिटिक रेटिनोपॅथीच्या हिशोबाने सांगितला, पांडूचा परिणाम जसा रेटिनल डिटॅचमेंटच्या हिशोबाने सांगितला, तसंच पांडूचा परिणाम स्वरूप विट्रियस हेमरेज होऊ शकतं, ऑप्टिक ऍट्रोपी किंवा न्यूरायटिस बसू शकते. काहीही कारण नसताना तुमची दृष्टिमांद्य म्हणजे दिसणं कमी व्हायला लागतं आणि वातस्तिमिरासारखी म्हणजे बऱ्याचदा पांडू हा आजार इतका मोठा स्वरूप धारण करत असतो की आपल्याला शरीरात युआयटिस सारखी सिम्पटम दिसतात. युआयटिस हा विकार असा आहे ज्याचं अजून आधुनिक निदान काहीही झालेलं नाही. आधुनिक निदान याचा अर्थ असा की त्या कशामुळे उत्पन्न होतोय हे कारणच त्यांना लागत नाही. बऱ्याचदा ते टीबीची ट्रीटमेंट करत बसतात. त्याचा अर्थ मग तो आपण यक्ष्मा वर्णन करावा का? नक्की यक्ष्मा हे कारण असू शकतं युआयटिस मध्ये, पण तेच आहे असं नाही. त्याचं कारण असं, बऱ्याच पांडूच्या पेशंटमध्ये युआयटिस सारखी लक्षणं दिसतात. सुरुवातीला त्याला वातस्तिमिरासारखी लक्षणं दिसतात. आपण वातस्तिमिर दिसलं की आपण शोधत बसतो वातस्तिमिरात. मग काय त्रिफळ्याचा काढा आहे, एरंडतेल टाकून द्या, वाताचं लक्षण आहे असा विचार करून मग त्याचं रेशन वापरलं जातं, पण गुण दिसत नाही. पण त्याचं मूळ निदान जर पांडू केलं गेलं, पांडूतलं रेचन वापरलं गेलं, मग त्यात तुम्ही कल्याण घृत वापरा ना, दाढीमध्ये घृत वापरा. कोणतेही घृत वापरून रेचन दिलं आणि मग पांडूची प्रॉपर चिकित्सा केली आणि मग उपकर्म करायला लागलो, क्रियाकल्प करायला लागलो, तर त्याची बेनिफिट व्हायला लागतात. बऱ्याच व्याख्यानांमध्ये विद्यार्थी शंका विचारताना फोकस काय आहे त्यांचा? नेत्रविकार म्हटलं की मग तर्पण कसं करायचं, तर्पण किती मात्रा करायच्या, तर्पण कशानं करायचं, त्याचे पश्चात्कर्म काय आहे, उपकर्म अजून काय काय करायची, ह्याच्यावरती भर आहे. म्हणजे मगाशी सांगितलं तसं की निदान करताना आपण दरवेळेला लगेच नेत्रात घुसायची गरज नाही. आपण निदान करताना जर तुमचं सार्वधिक निदान असेल तर त्याची शुद्धी प्रक्रिया काय आहे, त्याच्यात रेचन अपेक्षित आहे की वमन. मग भले तिमिरात लक्षणं तुम्हाला तिमिराची दिसू देत, भले तुम्हाला वमन नको निषिद्ध म्हणून सांगितलं असू दे, म्हणजे तिमिरासाठी एखादं कुठलं तर पंचकर्म तुम्हाला निषिद्ध सांगितले किंवा ती कंडिशन नाही म्हणून सांगितली, पण तुमचं निदान दिसताना तुम्हाला नेत्राच्या ठिकाणी जरी लक्षणं दिसत असतील आणि त्याचं निदान तुमचं सार्वधिक असेल आणि त्याला शुद्धी प्रक्रिया वेगळी सांगितली असेल तर ती करणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही तात्पुरत्या लक्षणं जी नेत्राच्या ठिकाणी अभिव्यक्त झाली त्याच्याकडे लक्ष देऊ नये. जर ते मूळ आजाराची जर शुद्धी प्रक्रिया केली, मूळ आजाराची चिकित्सा प्रक्रिया आपण पार पाडली तर मुळातच नेत्राच्या ठिकाणी जी अभिव्यक्ती झालेली लक्षणं आहेत ती कमी व्हायला लागतात आणि मग तुम्हाला नेत्रबळ देण्यासाठी मग तुम्ही तर्पण वापरा. म्हणजे अगदी नस्यादीपासून तर्पणांतपर्यंत जी उपकर्म सांगितलेली आहेत ती त्या त्या अनुषंगानं, मग ते वातज पित्तज कफाच्या अनुषंगानं ड्रग ऑफ चॉईस प्रत्येकाचा वेगळा, तो तुम्ही वापरून तुम्ही करू शकता. पण आलाय पेशंट आणि उपकर्माला किंवा क्रियाकल्पाला घेतलाय असं करता येत. मुळात कोणतीही उपकरण क्रियाकल्प असू देत किंवा शुद्धी प्रक्रिया लगेच करता येत नाही पाचनाशिवाय, हे लक्षात घ्यावं. लगेच नवीन वैद्यांनी असो किंवा जुन्या वैद्यांनी पेशंट आलाय म्हणलं तर पटकन, आपली भावना काय फक्त पैसा घेणं असं नसतं, आपली भावना पटकन रिझल्ट देणं. रिझल्ट देण्यासाठी आपण जे चॉईस करत असतो की पटकन पंचकर्म करावं, पटकन क्रियाकल्प करावेत की गुण येईल, असा गुण येत नसतो. कारण मूळ निदान महत्वाचं आहे. हा, तुमचं निदान कफस्तिमिर आहे, आदिमंत आहे, काचबिंदू आहे, जे काही तुमची नेत्रातली निदान आहे ती निदान केले, प्रॉपर नेत्राचं निदान आहे आणि मग तुम्ही क्रियाकल्प वापरताय तरची गोष्टी वेगळी. पण सार्वधिक निदान असेल तर क्रियाकल्प लगेच वापरता येत नाही, अन्यथा तर्पण्यासारख्या साध्या चांगल्या क्रियाकल्पांमुळे डोळे जायची वेळ येते. बऱ्याच काचबिंदूच्या पेशंटमध्ये जर गरज नसताना, अवस्था नसताना जर तर्पण केले गेले तर अगदी जशी सांगितलेली आहे 3, 5, 7 दिवसात दृष्टी जाते. मग किती करणं योग्य आहे? मग म्हणून निदान म्हणजे जसं मी आता ज्वराच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला, जसं पांडूच्या बाबतीत सांगितलं, तर मूळ आजाराचं जर निदान करत गेलो आपण तर त्याचा परिणाम नेत्र निदान करताना खूप चांगल्या पद्धतीने त्याचा करून घेता येईल. आता पांडूच्या बाबतीत जसं सांगून झालं तसं वेगवेगळी इतरही आजार पण आहेत त्याचा विचार आपल्याला खरं तर करता येतो. तर युआयटीचं जसं सांगितलं, युआयटीचा ज्यावेळेला विचार करायला लागतो, ज्यावेळेला पेशंट युआयटीस म्हणून आपल्याकडे यायला लागतो, तर कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा. जसं एक गोष्ट सांगितली की पांडू आहे, पांडूचा विचार युआयटीच्या बाबतीत आपल्याला करता येतो. तसं दुसरा विकार आहे किंवा दुसरा जो विकार आहे तो युआयटी साठी महत्वाचा आहे, तो म्हणजे यक्ष्मा. बऱ्याचदा बघा तुम्ही, आपण यक्ष्माचं निदान करताना, यक्ष्मा वाचत असताना आपल्याला वेगवेगळी जी लक्षणं सांगितली त्यासोबत एक लक्षण असं आहे की तुम्हाला भास व्हायला लागतो. भास म्हणजे काय? जर वातस्तिमिराची केस, जाळी, माशी ताटात आहे, जेवणात आहे, असा भास होतो. हे भास आहे का? हो, हे रुग्णसंवेद लक्षण आहे, हा भास नाही. काही लोकांना वैद्यांना जरी वाटत असेल हा भास आहे, तो भास नाही, ते रुग्णसंवेद म्हणजे यक्ष्माचं डोळ्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेलं लक्षण आहे, जे आपण वातस्तिमिरात बघतो. मग त्याच्यात औषधी यक्ष्मात सांगून ठेवले तर ते यक्ष्माची ट्रीटमेंट मांस रसाशिवाय कम्प्लीट होत नाही, हे लक्षात घ्या.
त्यामुळे खरं तर आपण बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असेल तर चिकित्सा करणं तशी फार सोपं जातं. युआयटीस म्हणजे डायग्नोसिस जर तुमचं यक्ष्मा असेल तर ट्रीटमेंट करणं तसं सोपं आहे. रजितातील लोह म्हणून यक्ष्मातला आलेले एक कल्प आहे. आणि दुसरं सगळ्यात मोठं औषध जे आहे ते म्हणजे महामायुर्वेद. होतं कसं, आता नेमकं मांसकल्प म्हणजे मांस रसाचे कल्प केव्हा वापरावेत किंवा मांस रस नसताना साधी औषधं केव्हा वापरावी, तिची अवस्था कोणती, वाचताना आपण ज्यावेळेस तिमीर वाचायला लागतो त्यावेळेस त्रिफळा घृत आहे, महात्रिफळा घृत आहे, पटुलादी घृत आहे, द्राक्षादी घृत आहे, अनंत घृत वर्णन केलेली आहे. पण वापरायची कंडिशन कोणती ही निदानानुसार ठरत असते. माझे गुरु किंवा मी ज्या वैद्यांकडे शिकलो त्या वैद्यांकडे किंवा बरेच वैद्य नेत्रविकारांमध्ये महामायुर्वेद किंवा ऊर्ध्व चतुर्गत विकारांमध्ये महामायुर्वेद वापरतात. महामायुर्वेदाचे रिझल्ट तितके चांगले आहेत का, वापरून बघा. नेत्रविकारांमध्ये सगळ्या नेत्रविकारांमध्ये त्याचे रिझल्ट येते का, भ्रूणाच्या हिशोबाने ज्यावेळी विचार करायला लागतो, जिथं भ्रूण अपेक्षित आहे तिथे त्याचे रिझल्ट येतात, पण सगळ्याच ठिकाणी भ्रूण नाही ना अपेक्षित. पण मग कुठं त्याचा विचार करता येईल, स्पेसिफिक त्याची काही कंडिशन आहे का, तर ज्या युआयटी सारखे म्हणजे यक्ष्मा निदान असताना, शोष निदान असताना डोळ्याच्या ठिकाणी जे काही लक्षण उत्पन्न होतील त्या ठिकाणी चपकल हे वापरायचं औषध म्हणजे महामायुर्वेद. फक्त हे लक्षात घ्यावं, जर परिस्थिती असेल त्या पेशंटला सततची तर मग खरं तर आता मोर मिळणे अवघड आहे, त्याची आपण घृतही करत नाहीत. मग त्याला पर्याय म्हणून वैद्य लोक कोंबड्याचं मांसरस किंवा कोंबडा वापरला जातो आणि मग ते घृत सिद्ध केलं जातं, पण ते चालत नाही. ज्यावेळेस ज्वर किंवा ज्वर प्रचिती असेल, ज्वराची हिस्ट्री असेल, ज्वर असेल आणि मग यक्ष्मासारखी लक्षणं आपल्याला दिसत असतील नेत्राच्या ठिकाणी, तर मग कोंबड्याचं न वापरता सश्याचं मांस वापरून, सश्याचं रक्त वापरून ते घृत सिद्ध केलं आणि जर वापरलं गेलं तर त्याचा फायदा युआयटीस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. ह्या युआयटीस साठी ज्वराचाही विचार तितकाच महत्वाचा आहे. वातपित्त ज्वराचा कंडिशन मध्ये जो द्राक्षादी ही म्हणून वर्णन केलेलं औषध आहे ते युआयटीस साठी म्हणजे काय अमृतासारखं काम करतं. त्यावेळेस शिरशूल सिम्पटम आहे म्हणजे मायग्रेन सारखी लक्षणं आहे, त्यांना ऑप्टिक ऍट्रोपी आहे, मायग्रेन सारखी लक्षणं आहेत, ऑप्टिक नेरायटिस बसलेली आहे आणि वातपित्त ज्वराची लक्षणं असताना युआयटीस बसलेला आहे. ह्या सगळ्या विकारांमध्ये तुम्हाला वातपित्त ज्वराचा फांट म्हणजे द्राक्षादी हिम जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतो. त्याच्यानंतर युआयटी साठीचा विचार करायचा झाला सार्वत्रिक विकाराच्या बाबतीत, खरं तर युआयटीस बघताना तुमचं निदान आयुर्वेदिक नेत्राच्या बाबतीत होत असेल तर ते नक्की करावं. ते सोडून मी इतर सांगतोय, म्हणजे तुमचं अभिषंद निदान झाले, तुमचं तिमीर निदान झाले आणि मग तुम्ही ट्रीटमेंट करताय बाकीचं निदान नसताना, तर भाग वेगळा, त्याची तुम्ही ग्रंथात आलेली ती जशीच्या तशी औषधं वापरली तरी चालतील. पण ज्या वेळेला तुमचं निदान ते करूनही नेत्रातलं निदान करून गुण येत नाही त्यावेळेच्या गोष्टींचं हे मी निदान सांगतोय. जसं विसर्प सांगितलं, यक्ष्मा सांगितलं, ज्वर, तसं त्याचं पुढचं निदान आहे यकृत दृष्टी. म्हणजे कोणत्याही प्रकारानं कोणत्याही दोषानं यकृताच्या कार्यात बाधा होत असेल, यकृताचं फंक्शन हॅम्पर झालं असेल आणि त्या व्यक्तीच्या शरीरात युआयटी सारखी लक्षणं दिसत असतील तर भले तुमचं निदान झालेलं नसेल, तुम्ही युआयटी साठी तुम्ही त्या यकृताला जबाबदार धरत जरी नसलात तरी तुम्ही चिकित्सा करताना मात्र त्या आधी यकृत विकाराची चिकित्सा करायला हवी, तरच तुम्हाला युआयटीस बरा करता येईल. बऱ्याच ठिकाणी यकृताचे कल्प वेगळे वर्णन करत असताना, म्हणजे आता आर्माचा विचार मी सांगत असताना त्यांना सगळ्यांना सांगतो की आर्माचा विचार करताना तुम्ही चर्मकिलाचा विचार करावा. चर्मकिलाची औषधं काढत असताना आपण अशी काढतो अग्रमांस म्हणून जिथं जिथं म्हणून वर्णन आले ती जी कल्प जर वापरली गेली टेरिजियम मध्ये तर खूप चांगल्या पद्धतीने यश घेता येतं. पण जसे खात्रीशीर बाकीचे आजार बरा करता येतील तसे टेरिजियम नाही, कारण कृष्णमंडलाच्या जवळ आले तर शस्त्रकर्म सांगेल. हे सांगण्याचा रेफरन्स असा, ही जी औषध आहे ही जी अग्रमांस म्हणून जिथं जिथं आलेली ही कल्प आहे, ही जर कल्प युआयटी म्हणजे त्या यकृत विकारांच्या पेशंटमध्ये रोहितिकादी काढा आहे, आरोग्यवर्धिनी आहे, तुम्ही चंद्रप्रभा वटी वापरू शकता. ही जर औषधं जर तुम्ही त्या यकृत विकारांमध्ये वापरला लागला तर फलत्रिकादी कशा आहे पांडूतला हे जर वापरायला लागला तर लिव्हर फंक्शनही दुरुस्त व्हायला लागतं. लिव्हर फंक्शन एका बाजूला दुरुस्त होईल तशी तुमची युआयटीची लक्षणं कमी व्हायला लागतात. हा, पण इथं जसं मगाशी पांडूचा विकार सांगताना, पांडूची ट्रीटमेंट सांगताना, पांडू बराची ट्रीटमेंट करताना, पांडूची चिकित्सा करताना पांडूची लक्षणं कमी होतील आणि नेत्रविकारी बरे होतील असं सांगतोय, तसं युआयटीस मध्ये मात्र चिकित्सेला मर्यादे पाडायला लागते. सार्वत्रिक विकाराचा डायग्नोस करताना सार्वत्रिक विकार डायग्नोस करून त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर युआयटी साठी काही नेत्र परिक्षेक जे आहेत किंवा मुखलेप वापरावे लागतात, बिडालक वापरायला लागतं, पिंडी वेगळ्या ओल्या वनस्पतीच्या पिंडी वापरायला लागतात. हे जर एका बाजूला वापरलं गेलं तर मग मात्र निदान म्हणजे यकृताचं निदान करून आपल्याला युआयटीसी खूप चांगल्या पद्धतीने बरा करता येईल. आणि सगळ्यात कॉमन असलेला फॅक्टर जो युआयटी साठी खूप भयंकर कारणीभूत ठरतो
कॉमन आहे. कॉमन असं म्हणण्यासारखं, कारण अगदी लहान मुलापासून अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत आपण आढळतो, ते म्हणजे कृमी. कृमी असणाऱ्या बऱ्याच लोकांवरतीचा परिणाम लिव्हरवरती होतो. कृमी असणाऱ्या म्हणजे कृमी हृदरोगी सांगून ठेवलाय हो. हृदय हे सिरामर्म आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला तुम्हाला बऱ्याच कृमींच्या पेशंटमध्ये, लहान मुलांमध्ये सफान कृमी असतील तर तिरडेपणा दिसायला लागतो. सफानी कृमी असताना बऱ्याच पेशंटमध्ये तुम्हाला निमेष सारखी लक्षणे दिसायला लागतात. तसं कृमींमुळे रक्तदृष्टी पराकोटीची झाली असेल आणि जर त्यांना कफाच्या संबंधित काही विकार असतील तर अशा पेशंटमध्ये तुम्हाला युआयटीची लक्षणं दिसायला लागतात आणि मग ते बरे करताना मात्र कृमींचीच औषधं वापरायला लागतात. जसं चातुर्य सुगंधी द्रव्य आहे, त्याने सिद्ध केलं तुप वापरून मग रेचक वापर म्हणजे कृमीच्या हृदरोगात आलेली चिकित्सा जरी तुम्ही करायला लागलात ह्या युआयटीच्या पेशंटमध्ये, तरी तुम्हाला ह्या कृमींमुळे उत्पन्न युआयटीस कंट्रोलमध्ये आणणं आणि बरं करणं खूप चांगल्या पद्धतीने जमायला लागतं. हे जसं युआयटीच्या बाबतीत झालं तसं त्याच्या पुढचा विकार म्हणजे केराटोकोनस. केराटोकोनसचा विचार करत असताना खरं तर केराटोकोनस नेत्रात आलाय का? केराटोकोनस नेत्रातला विचार काय आहे? केराटोकोनस नेमका होतं तर केराटोकोनस हा कॉर्नियाच्या ठिकाणी येणारा विकार आहे. कॉर्नियाच्या आपले म्हणजे कृष्णमंडलाच्या ठिकाणी नेत्र विकार आयुर्वेदाने जे सांगितले ते 4 विकार सांगून ठेवलेत. अजकाजात, सव्रण शुक्ल, अव्रण शुक्ल, अक्षिपाकात्य ही जी विकार सांगून ठेवले तिथं कुठेही केराटोकोनसचा उल्लेख नाम मात्र होताना दिसत नाही. केराटोकोनस म्हणजे त्याची लक्षणं दिसताना आपल्याला दिसत नाही. मग नेमका त्याचा विचार कुठे केला गेला पाहिजे? केराटोकोनसचा विचार करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा वातविकाराचा विचार करणं आवश्यक आहे. खरं तर मग का करावा? कोणत्याही जसं मी सुरुवातीला सांगितलं, ज्या भावपदार्थाच्या ठिकाणी लक्षणं उत्पन्न होतात त्या भावपदार्थाच्या अनुषंगाने आपण संप्राप्ती लावायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जसं मलाच्या हिशोबाने आहे, मूत्राच्या हिशोबाने आहे, स्वेदाच्या हिशोबाने आहे, लक्षणं असतील त्या हिशोबाने आपण ती निदान करणं, त्या अध्यायात त्याचा शोध घेणं हा प्रयत्न करत असतो. तसं ज्या वेळेला एखाद्या अवयव विकृती कोणत्या विकारात होते? ती वातविकारांमध्ये होते. त्यामुळं एखाद्या अवयवाचा आकार बदलणं हे वात रक्तामुळं होत असतं. त्यामुळे वात विकारांच्या किंवा वात रक्ताच्या अनुषंगानं केराटोकोनसचा विचार करणं फार गरजेची गोष्ट आहे. तिथंच केराटोकोनस आपल्याला बरा करता येतो. म्हणजे त्याची ट्रीटमेंट नेत्रविकाराच्या अनुषंगानं न करता टेस्टी तेल म्हणून वात रक्ताची आलेलं आहे. त्याचा तुम्ही नेत्रसेक जरी चालू केला, एका बाजूला रेचन चालू केलं ना अवगाह म्हणून साध्या त्रिफळ्या काड्याचा अवगाह तर्पण करतो तसं जरी काम करायला लागला तर केराटोकोनसची ग्रोथ पूर्ण थांबवता येते. हे एवढं मी का सांगतोय धाडसानं? कारण केराटोकोनसच्या एकाही केसमध्ये वात रक्त निदान करून ज्यावेळी तुम्ही चिकित्सा करायला लागतात, केस होपलेस होत नाही. त्याची ग्रोथ 100% पूर्ण थांबवत आहे. ह्याच्या अगोदर मी सगळे म्हणजे केराटोकोनस म्हणजे वात रक्त सोडून जे काही नेत्राचं निदान करता येईल, जे काही सार्वधिक निदान करता येईल ते सगळे प्रयोग करून डायग्नोज करून प्रयत्न करून झालेत. पण वात रक्त निदान केल्यानंतर त्याची जी चिकित्सा केल्याचं यश मिळतं ते कोणतंही निदान केल्यानंतर मिळत नाही. दुसरी गोष्ट ह्याच्यात लेपात, आता केराटोकोनसच्या हिशोबाने लेप किंवा ट्रीटमेंटचा बाह्य भाग म्हणजे काय करता येऊ शकते? तर लेप जसे सांगितलं तसं म्हणजे तुम्हाला नेत्रसेक तेलाच्या अनुषंगाने करता येईल, बला तेल, क्षीरबला तेल किंवा एष्टी तेलाचं नेत्रसेक करता येऊ शकतो. अवघा काढ्याच्या हिशोबाने करता येईल. निर्गुंडी तेलानं अभ्यंग, सार्वधिक अभ्यंग करायला लागला तरी त्याचा परिणाम नेत्रविकाराच्या हिशोबाने म्हणजे केराटोकोनसच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीने घेता येतो. आणि वेगवेगळे लेप आहेत. लेप मग नेत्राच्या ठिकाणी वापरता येतात आणि म्हणजे बिडालकाच्या स्वरूपात आणि मुखलिपी वापरता येतात. ह्याच्यात वातात आलेलं एक पंचतिक्त घृत गुग्गुळ म्हणून एक औषध आहे. त्याची तुम्ही फलश्रुती बघितली की त्यांच्या लक्षात येईल. वाघबडाचा अध्याय 21 श्लोक 57 ते 60 आहे. तर ह्याच्या फलश्रुतीत तुम्ही बघितलं असेल तर सगळे जबरी वात विकार आलेले आहेत. म्हणजे अस्थिगत, मज्जागत सर्व वात विकार आणि ऊर्ध्व चतुर्गत सर्व विकार वर्णन केलेले. तर हे जर पोटात एका बाजूला तूप दिलं, एका बाजूला रेचन चालू ठेवलं आणि मी सांगलेली वरची रेचन ती परिषेकापासून सगळी सांगलेली प्रोसिजर केराटोकोनस मध्ये केली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं केराटोकोनस थांबवता येतो. आपल्याकडे बरेचसे पेशंट असे आहेत की केराटोकोनसचे पेशंट पुरते बरे झालेले आणि फक्त निदान त्यांचं वात रक्त केलेलं आहे. त्यांचा कुठलाही केराटोकोनससाठी नेत्रातला तिमिरातलं कोणतेही डायग्नोसिस केलं नाही, कोणतेही औषध वापरलेलं नाही. हे सांगण्याचा उद्देश असा की दरवेळेला नेत्रात वारंवार मागवते रिपीटेडली मी ते तुमच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतोय की नेत्राचं निदान करायची घाई करू नका. नेत्राचं निदान करायची घाई का करू नका? कारण मुळात नेत्राच्या ठिकाणी तुम्हाला ताप जरी आला तर तुम्हाला नेत्राच्या ठिकाणी सिम्पटम नेत्र 10 लक्षण देतं. नूतन सर्दी असेल तर नेत्रस्राव लक्षण येतं. म्हणून का नेत्रस्रावाची चिकित्सा करणार आहोत का आपण? सार्वधिक विकार असताना त्याचे सिम्पटम बहिर्मुख स्रोतसांच्या ठिकाणी काही ना काही दिसत असतं, तसं नेत्राच्या ठिकाणी दिसतं.
म्हणून बऱ्याच वेळेला ती तसंच काही दिवस आजारपणे जिरली तर नेत्राच्या ठिकाणी ते लक्षणं आजाराच्या स्वरूपात प्रगट व्हायला लागतात आणि म्हणून आपल्याला निदान करताना सार्वधिक निदान फार महत्वाचं आहे. आता हे सगळे केराटोकोनं सांगितलं, तुम्हाला टोसीच्या बाबतीत थोडं सांगून ठेवतो. टोसीचा विकार म्हणजे पापण्या पडणं. बऱ्याच वेळा पापण्या म्हणले की लगेच वर्तमान ठिकाणी वाताहत वर्तम म्हणजे टोसीस असं होतं, निदान केलं जातं किंवा आपल्याकडे ते केलं होतं जातं आणि ट्रीटमेंट ही तशी होते, पण बऱ्याच वेळा त्याची यश येताना दिसत नाही. पण ह्या टोसीचं जेव्हा पक्षाघात हे निदान करायला लागतं, पक्षाघाताचा विचार करायला लागतो, रेचन वापरलं जायला लागतं, तेव्हा हा टोसीस अगदी 1.5 ते 2 महिन्यात बरा करता येतो. त्यामुळे त्याची हिस्ट्री केस टेकिंग घेणं तितकंच गरजेचं आहे. निमेष हा असाध्य जरी सांगितला असला, पण बऱ्याच वेळेला निमेष सारखा विकार जर असेल तर ज्वर असेल किंवा मस्तिष्काशी संबंधित काही विकार असतील किंवा आजीर्ण असेल तरी म्हणजे पापण्यांची फडफड बऱ्याचदा आपण शुभ अशुभच्या हिशोबाने विचार करत असतो. डावी पापणी फडफडली, उजवी पापणी फडफडली, माझी डावी पापणी शुभ आहे, उजवी पापणी शुभ आहे. त्याचा विचार करताना बऱ्याचदा अजीर्ण असेल तर या पापण्या फडफडणं तात्पुरत्या स्वरूपात होत असतं किंवा वाद वाढला असेल तर तात्पुरत्या स्वरूपात होत असतं. तसं ज्वर असेल, मस्तिष्क विकार असेल किंवा अजीर्ण असेल तर निमिषासारखी लक्षणं बरीच महिने राहू शकतात. त्याचं जी सर्व ज्वरपाचक आलेली आहेत, रसापासून मज्जापाचिकापर्यंत त्याचा एकत्र काढा करून शतावरी कल्पासारखा कल्प केला आणि तो वापरला गेला. तर ह्या ज्वर, मस्तिष्क विकार किंवा अजीर्णात्मक उत्पन्न कोणत्याही प्रकारचा जो निमेष असेल तो बरा करायला आपल्याला फार सोपा पडायला लागतो. काचबिंदूच्या बाबतीत जर आता थोडं सांगतो, काचबिंदूचं निदान करत असताना काचबिंदू ऍज सच आदिमंत म्हणून आपण तिमिरामध्ये म्हणजे नेत्रविकारांमध्ये पाहतच असतो, पण त्याच्या सोबत बऱ्याचदा कसं होतं, काचबिंदूचा पेशंट आपल्याकडे यायला लागतो त्यावेळेला येताना तो काही पेशंटमध्ये नेत्रशूल, नेत्र लालिमा, शिरशूल ही लक्षणं घेऊन येताना दिसत असतो आणि त्याच्यासोबत दृष्टीमांद्य किंवा दिसणं कमी येणं. काही पेशंटमध्ये हे काहीही लक्षण नसतं आणि अचानक एक दिवस त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला दिसायला कमी आलं आणि ज्यावेळेला तज्ञांकडे जायला लागतात त्यावेळेला लक्षात येतं की एक डोळा ऍब्सोल्यूट 100% ब्लाइंड झालेला आहे आणि दुसऱ्या टक्क्याची 40, 50, 60% दृष्टी कमी झाली. जोपर्यंत एका डोळ्याची म्हणजे एक डोळा जाऊन दुसऱ्याची 40-50% दृष्टी कमी होत नाही तोपर्यंत काही लोकांना लक्षातच येत नाही. आणि मग अशा लोकांचा आदिमंत किंवा तत्सम डायग्नोज करून तुम्ही ट्रीटमेंट काहीही करत बसलात तर त्याचं निदान होत नाही, त्याची चिकित्सेला यश येत नाही. बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगतात आता ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा कोणत्याही विद्रदी स्वरूपात सुरुवातीच्या जे सीए स्वरूपात ज्या असतात विद्रदी ज्यावेळेला येत असतात, गाठी ग्रंथी ज्यावेळी येत असतात तर सुरुवातीच्या फेजमध्ये पेन किंवा तत्सम लक्षणं कोणत्याही स्वरूपात दिसत नाही आणि नंतर ज्या वेळेला पूर्ण विकार अभिव्यक्त व्हायच्या कंडिशन मध्ये तो त्यावेळेला शूल, सुचिवत वेदना अशी लक्षणं किंवा पस फॉर्मेशन अशी लक्षणं दिसतात आणि मग तो विकार अभिव्यक्त व्हायला लागतो. तसं बऱ्याच नेत्रविकारांमध्ये म्हणजे काचबिंदूच्या पेशंटमध्ये आपल्याला विद्रदी हे डायग्नोसिस करायला लागतं. आता खरं तर काही संबंध नाही हा विद्रदीचा आणि काचबिंदूचा तसा दूरदूरान्वय संबंध नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं म्हणजे बाह्य कारणांमध्ये असं सांगून ठेवले की विद्रदी झाला असेल तर जे ऍक्वेस ह्युमरचा ड्रेन होतो कॅनल ऑफ क्लेम मधून त्याच्यावरती त्याचा तो अँगल कमी व्हायला लागतो आणि मग त्यांना तुमचा आत प्रेशर डोळ्यांमध्ये वाढून काचबिंदू होतो. पण तुमचं कोणत्याही स्वरूपाची विद्रदी गाठ नसतानाही त्यावेळेस सिम्पटमलेस पेशंट यायला लागतो काचबिंदूचा, त्यावेळेस त्याचं निदान विद्रदी करून आपल्याला विद्रदीतली औषधं वापरायला लागतात आणि मग तुम्हाला क्रियाकल्पचा उपयोग करावा लागतो. तिथं कुठंही काचबिंदूचा विचार करून त्याचा रिझल्ट येताना आपल्याला दिसत नाही. काही पेशंटमध्ये आपण जशी काचबिंदूची बाकी हे जसं विद्रदी सांगितलं तर काही पेशंटमध्ये तुम्हाला तिमिराचं निदान करावं लागतं, काहीचं आदिमंत निदान होतं, काहीचं ज्वर होतं. म्हणजे वातबलासक ज्वर नावाचा ज्वराचा प्रकार असा आहे की त्यात एक तर मृत्यू सांगितलाय आणि जर जगला तर तो काचबिंदू होणार. असे ज्वराचे बरेच प्रकार आहेत किंवा ज्वराचा आता वातपित्त ज्वराचा जो योग आहे किंवा द्राक्षादेवी हिम सांगितला तो जो वातपित्त ज्वराचा जो वातपित्त ज्वर आहे त्या वातपित्त ज्वरामध्ये बऱ्याचदा काचबिंदूसारखे लक्षण दिसायला लागतात. मग अशा वेळेला तिथं तुमचं निदान वातपित्त ज्वर व्हायला पाहिजे, तिथं तुमचं औषध हे वातपित्त ज्वराचं म्हणजे द्राक्षादी हिम गेला पाहिजे आणि ज्वरातली औषध गेली पाहिजे तर तुमचा तो काचबिंदू बरा होणं शक्य आहे. आता काचबिंदूच्या अनुषंगानं थोडी प्रोसेस नेत्राच्या विकारांची सांगणं भाग आहे म्हणून सांगतो. कसं होतं रचना आणि क्रिया जसं आपण म्हणत असतो मोठ्या वैद्यांकडे शिकतो की तुमचं निदान अपेक्षित आहे, तुम्हाला दोषांचा अंशांश भेद लक्षात येणं अपेक्षित आहे, तुम्हाला वातपित्त कफाचं निदान अजूनही बऱ्याच 8-9 वर्ष प्रॅक्टिस करूनही वैद्यांना खरं तर कोणत्याही वैद्याचे दोष काढणं हा उद्देश नाही. मी सांगतोय फक्त की आपण कारण काय होतंय प्रॅक्टिस प्रत्येकाची वेगळी आहे हो. तुम्ही निदान करत असताना काही लोक हे फक्त कल्प शोधण्यात वेळ घालवतात. म्हणजे हे मला कुठं सापडेल ह्याच्यासाठी व्याधी प्रतिनिक औषध. व्याधी प्रतिनिक औषध नंबर ऑफ पेशंट खूप असताना खरंच फायद्याची होत असते.
कारण जर निदानाला वेळ मिळत नसेल तर तुमचं डायग्नोज करून तुम्ही ते आधी व्याधी व्यक्तीने किंवा औषध आपली फॉर एक्झाम्पल रसकल्प तशी वापरता येऊ शकतात आपल्याला, तर वापरले तर आजार बरं करणं फार सोपं व्हायला लागतं. पण नेत्राच्या बाबतीत मात्र तसं होत नाही, हे लक्षात घ्या. बऱ्याचदा रचना जी आहे, क्रिया जी आहे आणि दोष कशामुळे काय बाधित झाले हे जर बेसिक गोष्टी कळल्या ना तर फार सोपं पडतं. सुरुवातीच्या वेळेला मी सांगितलं की मंडल आहेत, पटल आहेत, संधी आहेत, एवढ्या रचनेवरती निदान करणं आणि तिची चिकित्सा करणं फार थोडं कठीण जातं. मग बऱ्याचदा ॲलोपॅथिक ज्या प्रोसेस वेगळ्या सांगितलेल्या आहेत त्याचा विचार केला आणि मग त्याची सांगड आपण आयुर्वेदिक चिकित्सेच्या हिशोबाने घालायला लागलो तर बऱ्याच अंशी यश येताना दिसत असतं. फॉर एक्झाम्पल कोरॉइड नावाचा जो पार्ट आहे डोळ्याचा, म्हणजे डोळ्याचे रेटिनाचे दोन भाग आहेत, एक व्हॅस्क्युलर पार्ट आणि एक न्यूरॉनल पार्ट. त्यातला जो कोरॉइडचा पुढचा पार्ट आहे, म्हणजे आपण जे म्हणत असतो दुधापासून अगदी संस्कार होऊन वेगवेगळे घृत बनतं, तसं त्या कोरॉइडवरती कोरॉइडचा पुढचा भाग म्हणजे सिलियरी बॉडी सिलियरी प्रोसेस आहे. कोरॉइड हा रक्ताचा भाग आहे आणि त्या सिलियरी प्रोसेसमध्ये सिक्रीट काय होतं, ऍक्वेस ह्युमर सिक्रीट होतं पोस्टेरियर चेंबरमध्ये, ते अँटेरियर चेंबरमध्ये जातं. कॅनल ऑफ स्लेम मधनं ते ड्रेन होतं आणि मग ते रेटिनल वेन मध्ये डिझॉल्व्ह होऊन रक्तात अशुद्ध रक्तात मिसळून बाहेर पडायला. ऍक्वेस ह्युमरचा रोल काय आहे? ऍक्वेस ह्युमरचा रोल तुमची लेन्स छान ठेवणं आहे, त्याची ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं आहे, जे ड्युरीज किंवा घाण आहे ती बाहेर घेऊन जाणं आहे. पण कोणत्याही म्हणजे युआयटीस सारखे विकार आहेत ज्याच्यात रक्त विकृती आली की मग त्याच्यात रक्तकणी यायला लागतात ऍक्वेस ह्युमर मध्ये आणि मग ब्लॉक बसायला लागतो आणि दिसणं कमी व्हायला लागतं. काही पेशंट मध्ये असं व्हायला लागतं की ह्या रक्ताची विकृती म्हणजे रक्त आपल्या हिशोबाने शरीर शुद्धीचे प्रकार जे आहेत, वमन कफासाठी, विरेचन पित्तासाठी, रक्तमोक्षण रक्तासाठी, हे जसं म्हणत असतो तसं रक्ताची आपले रक्त जसं प्रत्येक म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग करणं, न्यूट्रिशन जे खाल्लेल्या अन्नापासून जे पोषक भाग तयार होतात प्रत्येक पेशीपर्यंत प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवणं आणि ती घाण स्वतः घेऊन थ्रू उर्क मूत्रात कन्वर्ट करून बाहेर फेकणं, ही शरीर शुद्धीची प्रोसेस जी आहे ती नेत्राच्या बाबतीत रक्तातले दोष नेत्रातले थ्रू ऍक्वेस ह्युमर ड्रेन होत असतात. हे ज्या वेळेला प्रोसेस हॅम्पर व्हायला लागते तर त्यावेळेला काचबिंदू सारखे विकार होणं, त्याचं प्रेशर जनरेट व्हायला लागणं, मग ऑप्टिक ॲट्रोफीवरती प्रेशर येणं, मग ऑप्टिक न्यूरायटिस आणि ऑप्टिक ॲट्रोफी बसणं, ही तिची संप्राप्ती वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो. ह्याचा फायदा आपल्याला ट्रीटमेंटमध्ये नक्की घेता येईल. ज्या वेळेला रक्तशुद्धीच्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला हे काचबिंदू आहे किंवा ज्या कारणामध्ये जसा युआयटी सांगितला हा किंवा रेटिनल डिटॅचमेंट सांगितली, जिथं आपल्याला रक्तातल्या डोळ्यातल्या रक्तातले दोष हे आपल्याला बाहेर काढायचे आहेत, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये रक्ताचा विचार करून रक्तशुद्धीचा हिशोबाने विचार करून आपल्याला मूत्रपुच्छातली औषधं, कुष्ठातली औषधं ही खूप चांगल्या पद्धतीनं ऑप्टिक नर्व डॅमेज होण्यापासून वाचवण्यासाठी, रक्तातली घाण बाहेर काढण्यासाठी आणि काचबिंदू बरा करण्यासाठी वापरता येऊ शकतात. तर ही प्रोसेस ही एका बाजूला लक्षात घेतली पाहिजे. सगळ्यांनी वेगवेगळा विचार, मी सांगितलं तोच विचार केला पाहिजे किंवा त्याच अनुषंगानं त्याच गतीनं त्याच दिशेने गेलं पाहिजे असं अजिबात नाही. हा माझ्या प्रॅक्टिस मधला स्वतःचा अनुभव आहे की शरीर शुद्धीची जशी प्रक्रिया आहे तशी नेत्रशुद्धीची दोन वेगवेगळ्या प्रोसेस असतात. त्यातली एक अंजनासारखे प्रोसेस आहेत त्याला नेत्र रेचन म्हणतो, दुसरी जी आतली मी तुम्हाला सांगितली ऍक्वेस ह्युमरच्या हिशोबाने जी इंटरनल मेडिसिन्स आहेत ती त्या ऍक्वेस ह्युमर आणि आतल्या औषधांच्या पद्धतीनं म्हणजे दोष बाहेर काढण्याच्या ट्रेन बाहेर काढण्याच्या पद्धतीनं वापरला जातो आणि जी डोळ्यातली साक्षात दोष कमी करणं जो भाग आहे तो अंजन आच्छोतन ह्या पद्धतीनं ही आपल्याला वापरता येतात. खरं तर ही जी आतापर्यंत सांगलेली विकार आहे त्याच्यात मला अजून ऑप्टिक ॲट्रोफी, ऑप्टिक न्यूरायटिस बरीच आजार पण आहेत. खरं तर सविस्तर सांगणं अपेक्षित आहे, माझी इच्छाही खूप आहे पण वेळेअभावी मला हे खरं तर थांबवावं लागतं कारण मला प्रश्नही घ्यायचे आहेत लोकांची. मुळात आतापर्यंत मी जे सांगितलं ते एवढ्यासाठी की तुम्ही नेत्रविकार घेताना खरं तर नेत्रविकारांच्या हिशोबाने ज्यावेळी तुम्ही सार्वजनिक निदान करायला लागता, नेत्रविकाराच्या हिशोबानं ज्यावेळी तुम्ही क्रियाकल्पांचा विचार करायला लागता, नेत्रविकाराच्या हिशोबाने ज्यावेळी तुम्ही शरीरशुद्धी सार्वजनिक शरीरशुद्धीच्या हिशोबाने विचार करता निदान करून, त्यावेळेला ऍट प्रेझेंट सापडणारे असे फार कमी विकार आहेत. हे आपल्याकडे म्हणण्यापेक्षा हे काय खरं तर सांगत नाही, जे नेत्रविकार तज्ञ आहेत, जे आयुर्वेदिक नेत्राची प्रॅक्टिस करतात, जी लोक करतात, मला असं वाटत नाही की रेटिनल डिटॅचमेंट सोडलं तर पटकन रिझल्ट यायला कुठल्या विकारांमध्ये प्रॉब्लेम येत असेल. निदान फक्त ते नेत्रविकारातला म्हणजे नेत्रविकार आहे की तो उपद्रवात्मक नेत्रविकार आहे हे आपलं डायग्नोसिस करणं हे फार महत्वाचं. त्यामुळं मुळात तुम्ही आधी म्हणजे सुरुवातीला जी अगदी जी लिस्ट सांगितली तुम्हाला ज्वरापासूनची सगळ्या आजारांची, त्या निदान म्हणजे तुम्ही लिहून ठेवलं तरी चालेल सुरुवातीला, हे सगळ्या आजारांमध्ये कुठं बसते का ते बघावं. त्यानुसार तुम्ही वेगवेगळी कल्प वापरावीत
त्यानुसार क्रियाकल्प वापरावे, शरीरशुद्धी वापरावी. ते नेत्रविकार ठीक करणं किंवा ते निदान करणं फारसं जड जाईल असं वाटत नाही. आता काही कल्प सांगतो, खरं तर हे सांगायची अजिबात गरज नाही, पण तुमच्या हाताशी असावीत, तुमच्या माहितीत असावीत म्हणून थोडी कल्पना देऊन ठेवतो, म्हणजे तुम्हाला सहज पटकन वापरता येणं शक्य आहे. मग अशी उल्लेख करता करता मी सांगितलं महामायूर घृत आहे, त्यानंतर पटोलादी घृत आहे. हे मी जे रेफरन्स जे सांगतोय ना ते सगळे सुश्रुतातले सांगतोय, वाघबटातले. ज्वरात आलेले सुश्रुतातले उत्तरतंत्रात ज्वरात जे 2 पटोलादी घृत आले ते आहेत. मेहकुष्ठादी योग जो ह्याच्यातला आहे, कुष्ठातला वाघबटातला आहे. कल्याण घृताची फलश्रुती तुम्ही जर वाचली सुश्रुतात तर लक्षात येईल. म्हणजे शुक्रवश होतं जे आहे त्याच्या शुद्धी करण्याचं त्याची म्हणजे ताकद सांगितलेली किंवा त्याच्या फलश्रुतीत त्याचं वर्णन आले. कर्पूर ड्रॉप, कर्पूर म्हणजे वॉटर घेऊन किंवा बाजारात मिळतं त्यात तुम्ही कापूर म्हणजे भीमसेनी कापूर टाकून त्याचे ड्रॉप केले तर ते नेत्रविकारांसाठी साध्या कोणत्याही नेत्रविकारांमध्ये वापरता येऊ शकते. त्यानंतर आमलकी रसायन आहे, म्हणजे वाजीकरणातलं आमलकी सोरस म्हणजे चूर्णालाच आमलकीच्या भावना देणं किंवा सूर्यपाकी सोरस करणं. आमलकीचा सोरस हा सूर्यपाकी वाळवून घन करणं त्याचं आणि ते वापरणं. यष्टिक्वात आणि दारिविक्वात हे नेत्रसेकाला आणि अक्षोतनालाही चालतील. यष्टी तेल आणि बला तेल हे नेत्रसेकाला चालतील. पिंडीमध्ये निंबपत्र आणि चिंचापत्र, म्हणजे जिथं जिथं म्हणून तुम्हाला नेत्राच्या बाबतीत इन्फेक्शियस डिसिजेस असतील किंवा नेत्रशोथ आणि नेत्राच्या अनुषंगाने नेत्र लालिमा, नेत्रशूर असेल तर निंबपत्र, चिंचापत्र वापरता येतं. तर्पणासाठी काय वापरणार? आता तर्पण प्रोसेस मी डिटेल खरं तर नाही सांगणार, केव्हा कधी करावी. खरं तर तो एक विषय वेगळा आहे, तो नंतर केव्हा तर योग आला तर आपण घेऊ. पण त्यासाठी काय वापरणं जास्त चांगलं ते सांगतो. घृतमंड हे शक्यतो प्रेफर करावं तर्पणासाठी, इतर काही तुप कुठलं काही वापरण्यापेक्षा. घृतमंड जमा करणं कठीण होतं, पण जी लोक तुप सिद्ध करत असतात नेत्रासाठी ती ज्यावेळेस 15, 20, 30 लिटर तूप ज्यावेळेस ऍट ए टाइम घेतो त्यावेळेस आपल्याला घृतमंड सफिशियंट मात्रात मिळतं आणि ते वापरायला काय हरकत नाही. आणि ते काय खूप लागतं अशातला बघण्यात, ते काय आपल्याला महिना करायचं नसतं. आच्योतनासाठी खरं तर वेगळा एक प्रयोग सांगतो, तो तुम्ही करून बघायला हरकत नाही. कासाळात स्वद्रष्टादी घृत आले. त्या स्वद्रष्टादी घृत सिद्ध केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही काही दिवस ठेवता आणि त्याच्या वरचं घृतमंड ज्यावेळेस ते तुम्ही पकडता, ते जे घृतमंड आहे ते तुम्ही नेत्र लालिमा, नेत्र शोथाच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काम करायला लागतं. अच्युतनासाठी यष्टिक्वात, जसं नेत्रसेकासाठी सांगले यष्टिक्वात आणि दार्विकाती वापरता येते. आणि नेत्रविकारांमध्ये रेचन ही तितकंच महत्वाचं आहे. त्यासाठी तीव्रतादी लेह, तीव्रतादी घृत, तिलव घृत, एरंड तेल, त्रिफळा काढा ही साधी औषधं आहेत. फक्त निदान महत्वाचं. ही जर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरायला चालू ठेवली, तुमच्या प्रॅक्टिसची दिशा निदानाच्या हिशोबाने जर स्थिर केली तर निदान होणं सोपं व्हायला लागेल आणि डोळ्यांची ट्रीटमेंट करणे फार साधं आणि सोपं होईल. नमस्कार. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. धन्यवाद सर. हा. प्रश्न घेतो सर मी, 1-2 आलेले आहेत. माझ्या समोर आहे ते वाचू का मी? चालेल? हो सर चालेल सर, मग काही प्रॉब्लेम. भाग्यश्री देशमुख म्हणून आहे, त्यांनी पक्ष्मशातामध्ये जे कल्प आले त्याचा वापर डोक्यावर केस यासाठी वापर करता येईल का? हे खरं तर ना फिरून घास खाल्ल्यासारखं होईल. पक्ष्मशातात म्हणजे त्याचा रिझल्ट येणार नाही असं नाही. खरं तर पक्ष्मशात आणि खालित्य ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, खरं तर लक्षात घ्या. कारण खालित्याची ही सार्वधिक संप्राप्ती असू शकते आणि पक्ष्मशात हे सिम्पटम जे आहे ते फक्त तुम्हाला डोळ्यांशी संबंधित असू शकतं. म्हणजे पिल्लासारखे सिम्पटम असतील, पिल्ल विकार असेल तर पक्ष्मशात हे सिम्पटम आहे. नेत्रकंडू असेल तर पक्ष्मशात आहे. दारुणकासारखी कुष्ठासारखी लक्षणं असतील तरी पक्ष्मशात येतं. पण पक्ष्मशाताचं निदान हे व्हेरी होतं. त्यामुळे मूळ आजाराचं निदान करून ट्रीटमेंट केलेली केव्हाही चांगली. आता पक्ष्मशाताची औषधं ती वापरता येतील का नाही? येतील. रिझल्ट जर निदान तुमचं परफेक्शन खाली त्याचं जर असेल तर त्याने पटकन रिझल्ट येईल ना. तुमचं पक्ष्मशाताची औषधे तिकडे वापरण्यात काही वेगळा विचार करण्यात काय असेल तर तसं सांगा, कारण तसं करण्यात काय मला हे वाटत नाही. डायबिटीस विथ डिप्लोपिया याचा कसा विचार करावा? हे खरं तर चांगला प्रश्न आहे. डायबिटीस विथ डिप्लोपिया, खरं तर डिप्लोपिया हा जो येतो हा रिलेटेड टू ऑप्टिक नर्व आहे असं विचार करायला हरकत नाही. पण ज्या वेळेला शुगर खूप मोठ्या प्रमाणात वाढले, म्हणजे 300, 400, 500 सततचे असते, इन्शुलिन डिपेंडंट पेशंट असतात, 10, 15, 20 वर्ष झालेली आहेत, अशा पेशंट मध्ये ज्या वेळेला त्या शुगरचा, रक्त शर्करेचा सततच्या अनस्टेबल शुगर असेल तर किंवा इन्शुलिन हाय डोस मध्ये घेत असतील तर त्या परिणाम ज्यावेळेला मेंदूवरती व्हायला लागतो त्यावेळेला अशा पेशंटमध्ये डिप्लोपिया दिसायला लागतो. त्यामुळे इथं नेत्राचं निदान करून उपयोग नाही. इथं आपल्याला मस्तिष्काचा आणि रेचनाचा विचार करून औषधं द्यावी लागतील. ते जर केलं तर त्याचा फायदा. आता पंचलवण जी आहेत त्याला खरं तर ते 2 पाठ आलेत पंचलवणाचे. पंचलवण, एकाला डाळिंबाच्या रसाची भावना द्यायची आहे, एकाला लिंबू सोरसाची भावना द्यायची आहे.
असे हे जे दोन कल्प आहेत, हे दोन कल्पाचा वापर दोन्हीपैकी एका कल्पाचा वापर जर अशा कंडिशन मध्ये केला तर आपल्याला हे डिप्लोपिया कमी करता येतं. याच्यात कैशोर चंद्रप्रभा किंवा नेत्रातली किंवा प्रमेयातली जी रचना जर वापरली तर त्याचा फायदा खूप चांगल्या पद्धतीने डिप्लोपिया कमी करण्यासाठी घेता येऊ शकतो. वाढत्या वयात लागणारा चष्मा, चंदन उमाळे म्हणून कोणतरी आहेत. वाढत्या वयात लागणारा चष्मा किशोरवयीन हा सुद्धा वात रक्तानुसार ट्रीट करावा का? अजून काय विचार? वाढत्या वयात लागणारा चष्मा आहे ना, याचा मुळात विचार म्हणजे खरं तर प्युबर्टीच्या एज मध्ये असतील तर तो शुक्राच्या हिशोबाने, जसं मगाशी मी त्यासाठी स्पेसिफिक सांगितलं तुम्हाला, कल्याणकृत हे ज्वरात आलेलं आहे. त्याचं शुक्र मार्गाची शुद्धी हे त्याचं कर्म फलश्रुतीत त्याच्या वर्णन आलेलं आहे. तर त्या कल्याण घृताचा वापर ह्या किशोरवयीन मुलांसाठी जर केला तर त्यासाठी खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट, जर निदान तुमचं कृमी असेल, निदान तुमचा दुष्ट प्रतिशय असेल, अन्न सेवन असं असेल तर त्या मूळ निदानाचं जर ट्रीटमेंट केली तर नंबर स्टॉप करणं फारसं कठीण जात नाही. हा, फक्त आता तो हाय मायोपिक नंबर असेल, 8, 9, 10, 12, 15 असे नंबर असतील तर ते खरं तर घालवणं फार कठीण होऊन बसतं. नंबर कमी करणं फार सोपं होतं. नंबर जेवढे हेवी नंबर असतात तेव्हा घालवणं जड जातं, आणि अशा लोकांमध्ये नंबर घालवणं हे साध्य असूनही आपलं नंबर घालवण्यापेक्षा ज्या हेवी नंबरमुळे ज्या वेळेला अशा पेशंटचे रेटिना थिन व्हायला लागतो, तो रेटिना सेव्ह करणं महत्वाचं आहे. नंबर आपण अगदी जर 12-15 नंबर असतील तर 7-8 वरती हे निम्म्याने नंबर कमी करून त्यांचा रेटिनाचा थिकनेस वाढवता येऊ शकतो. आणि त्याचं निदान आहे. काही पेशंटच्या बाबतीत आपण वात रक्त करू शकतो, काहींच्या बाबतीत कृमी, काहींच्या बाबतीत कफ, काहींच्या बाबतीत दुष्ट प्रतिशय असं व्हेरी असू शकतं. फक्त निदान परिवर्तन करून आपण त्या हिशोबाने ट्रीटमेंट करता येईल. अँब्लोपियाच्या बाबतीत जर विचार जेव्हा करायला लागतो त्यावेळेला अँब्लोपिया हा नेत्राचा विचार, वैयक्तिक माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी नेत्राचा विचार करून त्याची ट्रीटमेंट करत नाही. त्याची ट्रीटमेंट करताना उन्माद, अपस्मारण, मस्तिष्क विकार असा विचार करून करतो. बऱ्याच अंशी त्याच्यात आपल्याला यश येतं. मग तुम्ही कंजेनायटल अँब्लोपियाचा विचार तसा करून तुम्ही वापरलं तर त्याच्यात यश यायचे चान्सेस आहेत. खरं तर आता मायोपिया विथ अस्टिग्मॅटिझम ह्याचं मी वरचे जे उत्तर दिलं त्या अनुषंगाने विचार करा. खरं तर ह्याचं वेगळा काही असं सांगता नाही येणार. बालवयामध्ये उत्पन्न होणाऱ्या डोळ्याच्या नंबरचा कसा विचार करावा फॅमिली हिस्ट्री नसताना? खरं तर हा खूप चांगला प्रश्न आहे. बालवयामध्ये उत्पन्न म्हणजे अगदी 2, 3, 4, 5 वर्षाच्या पोरांमध्ये जे उत्पन्न होतात त्याची बीज ही गरोदरपणापासूनची असतात. त्यामुळे दरवेळेला आपण त्या बाळाचा दोष, आता 3 वर्षाच्या बाळाचा काय तो दोष असणार आहे? त्यानं काय खाल्लेलं असेल? 3 वर्षाच्या बाळाला ते काय करतात, तो असं काय पिझ्झा बर्गर खात असणार आहे का? नाही. मुळात काय होतं, आत्ताचे पिडियाट्रिशियन फार गोंधळ घालतात. अगदी 4 आणि 5 वर्षाचं बाळ म्हणजे त्यात मुळात आया काय करतात, 3 महिने झाले की जॉब चालू करतात, दूध कमी करायला लागतात, मग ते पावडरीचं दूध देणं किंवा तत्सम बाहेरचं दूध चालू करायला लागणं. दात येऊपर्यंत आईचं दूध सुटता कामा नये, तोपर्यंत कंपल्सरी आईचंच दूध. आपण काही वैद्य लोक, मी ऐकण्यात आले की 5व्या 6व्या महिन्यात वैद्य लोक वेगवेगळ्या पेदा द्यायला चालू करतात. अहो, पेज देणं काही चुकीचं नाही, पण जोपर्यंत आतड्या शरीर प्रत्येकाचा डिफर आहे. काही सगळ्यांना 8व्या महिन्यात दात थोडी देतात. काही लोकांना 9व्या महिन्यात येतात, काहींना 10व्यात येतात, काहींना 6व्यात येतात. मुळात दात शरीर त्याच वेळेला उत्पन्न करतं ज्या वेळेला त्या मुलाच्या आतड्याची क्षमता तुमचं बाहेरील अन्न पचवायची क्षमता तयार व्हायला लागते. त्यामुळे दात उत्पन्न व्हायला लागले की मग तुम्ही काहीतरी बाहेरचं चालू करणं अपेक्षित आहे. ते जर लवकर अगदी दात चालू यायच्या अगोदर तुम्ही चालू केलं, फळांचा ज्यूस चालू केला तर मग लहान वयातच मुलांना कफाचे, डोळ्याचे विकार यायला लागतात. ते नाहीच केलं किंवा ते जर केलं असेल तर कफचिकित्सा केली, साधी अतिविषार जरी वापरायला लागला तुम्ही लहान मुलांमध्ये तरी त्याचा उत्तम, किंवा रजोनदी चूर्ण आहे, कुमार कल्याण रस आहे, खूप आनंद. लहान मुलांमध्ये तर खरं तर नेत्राची प्रॅक्टिस फार, म्हणजे आपण नेत्र आहे म्हणून घाबरतो, पण जितक्या मुलं लहान असतील म्हणजे कंजेनायटल सोडून द्या, जन्मजात किंवा हेरिडिटरी विकार पण सोडून द्या, म्हणजे एखादा राहतांद्रेपणा फॅमिली हिस्ट्री आहे आणि तुम्ही म्हटलं 2 वर्षाचा आता लहान मुलांना बरं करा तर काय कठीण आहे. पण हे सोडून जी हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री मोठे असणारे त्यांचे अनुवंशिकता असणारे विकार सोडले तर जी लहान मुलांना उत्पन्न होणारे नेत्रविकार फार पटकन, कमी औषधात आणि पटकन बरे होणारे आहेत. फक्त निदान मात्र ते करता आलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये शुगर असते, बीपी असतो, अननेसेसरी आयर्न कॅल्शियम घेतलं जातं. आपण एकाही गर्भिणीला आयर्न कॅल्शियम घ्यायला सांगत नाही, कारण हे गरज नसताना हे जे फॉलिक ऍसिड, आयर्न कॅल्शियम घेतले जातात त्याचाही परिणाम नंतर पुढे जाऊन बऱ्याचदा लहान मुलांना तिरडेपणा आपल्याला दिसत असतो आणि नेत्राचे विकार होताना दिसत असतात. तर अननेसेसरली जी औषधं गर्भिणीने घेतलेली त्याचाही परिणाम होतो. मग त्यासाठी त्याची बिलवादी गुटिकासारखी औषधं वेगळ्या स्वरूपात वापरावी लागतात. आणि मग जर त्याचे निदान कफज विकार असेल किंवा पित्तवाताच्या अनुषंगाने केलं तर आपल्याला ते बरं करणं सोपं पडायला लागतं. आता लेझी आय सिंड्रोम, लेझी आयचं सांगितलं, वरचं वर्णन सांगितलंच मी तुम्हाला. मस्तिष्काचा विचार करतो आपण.
झालं, ठीक आहे. अजून कोणाचे प्रश्न? हो सर आहेत. नेत्र रसायनासंदर्भात काही सांगता येईल का? गायधनी सरांनी विचारलंय. नेत्र रसायन. नेत्र रसायनाचा विचार करताना मी खरं तर परत आपण तिथंच येतोय. बोलायला तर खूप आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला सांगतो, रेटिनल डिटॅचमेंट मध्ये आपण काय देतो? रेटिनल डिटॅचमेंट आपल्याकडे जे पेशंट बरे झाले त्यांना मेंटेनन्स डोस म्हणून 2 औषधं खूप प्रामुख्याने वापरली जातात. एक तिक्तघृत आणि दुसरं कुठलं असेल तर जे पांडूत मी सांगितले तुम्हाला, जे वाघबडात शेवटच्या श्लोकामध्ये आलेलं आहे, नागबाला, पिंपळी आणि यष्टी हे औषध दुधात आले आणि ते आपण देतो च्यवनप्राशमध्ये. ही जी 2 औषधं आहेत ते नेत्र रसायनाच्या हिशोबाने खूप आहेत. तशी रसायनं खूप आहेत हो. म्हणजे आता तुम्हाला जर सांगायचं गेलं तर यक्ष्मात एलादी घृत आले, एलादी घृतात बिब्बा आलाय. बिब्ब्याची औषधं ही कॅन्सरसाठी किंवा विद्रतीसाठी वापरली जातात आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर येतात. तर ज्या वेळेला काच बिंदूचा विकार आहे त्याचं निदान आपण विद्रतीच्या अनुषंगाने केलेलं आहे किंवा रक्तविकृतीच्या हिशोबाने आपण निदान करतोय आणि अशा जिथं बिब्बा वापरणं अपेक्षित आहे अशा सगळ्या ठिकाणी, अशा सगळ्या नेत्रविकाराच्या ठिकाणी तुम्ही यक्ष्मातले एलादी रसायने वापरता येतं, अमृतप्राश घृत वापरता येतं. व्हरायटी खूप आहे. अगस्ती रसायन वापरता येणार आहे तुम्हाला. ऍज अ रसायन म्हणून महामयूर घृती वापरता येणार आहे. पण आपण जी स्पेसिफिक वापरतो त्यातली तुम्हाला मी 2 सांगितली. ऍज अ रसायन म्हणून तिक्तघृत वापरणं, ऍज अ रसायन म्हणून नागबाला, पिंपळे आणि यष्टी वापरणं च्यवनप्राश सोबत, हे खूप रेटिनल डिसिजेस मध्ये किंवा नेत्रविकारांच्या हिशोबाने, रसायनाच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. फक्त काय होतं, रसायन वापरायची कंडिशन लक्षात घ्यायला हवी. तर रसायन म्हणजे तुमची शुद्धी प्रक्रिया झाली, विकार बरा झाला आणि मग रसायन वापरणं. कारण रसायन आणि वाजीकरण ही नेत्रात रसायन वाजीकरणाचे कल्प वापरल्याशिवाय कोणताही नेत्रविकार बरा होत नाही किंवा अपुनर्भूत चिकित्सा करता येत नाही. हे तुम्ही खूनगाठ बांधून घ्या. म्हणजे एखादा कोणताही विकार औषधांच्या स्वरूपात आपण वापरायला लागतो, तो बरा झालाय. बरा झाल्यानंतर पुनरुद्भव नेत्रविकारांमध्ये खूप शक्य आहे. आतापर्यंत मी जेवढी नेत्रविकार सांगितले युआयटीस पासून सगळे, हे पुनरुद्भव होत असतात सततचे. आणि ते जर टाळायचे असतील रसायन वाजीकरणातले कल्प वापरायला लागतात, कर्पुराचे कल्प वापरायला लागतात, आरोग्यवृद्धीसारखे कल्प वापरायला लागतात. तसे जसं आता आम्लकी रसायन सांगितलं, जे वाजीकरण किंवा आम्लकी जो वाजीकरणातला कल्प आहे तोही तुम्ही रसायन वाजीकरणाच्या हिशोबाने आपण नेत्राच्या विकारांमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता येईल. सर ग्रहणीजन्य नेत्रविकार असतील, लक्षात येते आपल्या सार्वधायिक विकार ग्रहणी आहे, तर मग साधारणतः कुठल्या औषधांचा वापर करावा? नाही, ग्रहणीची चिकित्सा करताना तुम्ही घ्या. खरं तर तुम्ही आता वाघबट किंवा चरक वाचा, त्याच्यात तुम्हाला विस्तृत विवेचन आहे. तुम्ही सुश्रुत काढून बघा, 1-2 पानं संपवलंय ग्रहणी. त्यात तुम्ही बस्ती, रेचन, हे जे वमन ह्या गोष्टींचा विचार करून त्यांनी तो विषय संपवलाय. मुळात ग्रहणीच्या हिशोबानं जे आता तिक्त पटोलादी चूर्ण म्हणून आहे, पटोलादी चूर्ण ग्रहणीत आलेली एक योग आहे ना, तो जो योग जर वापरला गेला तर तुम्ही ते फलश्रुती नीट वाचली तर लक्षात येईल, ग्रहणीतून उत्पन्न सर्व विकार वर्णन केलेले आहेत. ग्रहणीतून उत्पन्न हृदरोग असेल, ग्रहणीतून उत्पन्न उर्काशी संबंधित विकार असू देत, ग्रहणीतून उत्पन्न यकृताशी संबंधित विकार आहे, ते सगळं त्यात कव्हर केलेलं आहे. त्यामुळं ग्रहणी तुमचं डायग्नोसिस निदान झाला असेल तर तिथं पटोलादी चूर्ण वापरणं, पंचामृत परपटी वापरणं, सुवर्ण परपटी नेत्र विकाराच्या हिशोबाने जर ग्रहणीचा परिणाम नेत्रावरती दिसत असेल आपल्याला, म्हणजे काच बिंदूच्या हिशोबाने असेल तर पंचामृत परपटी, ग्रहणीतून उत्पन्न काच बिंदू असेल तर पंचामृत परपटी काम करायला लागते. पण ग्रहणीतून नेत्रविकार जे डिजेनरेटिव्ह चेंजेसच्या हिशोबाने जर होत असतील तर सुवर्ण परपटी खूप चांगल्या रीतीने काम करायला लागतं. पण अनुपान फार महत्वाचं, हे लक्षात घ्या. आपण घाई करतो औषध चॉईस करायची, पण आपली मेक कुठं सुटते तर ते अनुपान आणि काल. आपण कालाचा विचार करत नाही, आपण अनुपानाचा विचार करत नाही. म्हणून चांगली हाताला औषधं असतानाही आपल्याला त्या निदानामध्ये जे आपण अचूक डायग्नोसिस केलेलं असताना सुद्धा श्रमानं आपल्याला यश येताना दिसत नाही. आपण मग ब्लेम देतो स्वतःला, अरे माझं काही तर चुकलं. निदान तुमचं अगदी अचूक झालेलं असतं. फक्त जे तुम्ही औषध निवडले, मग ते वात पित्त कफाच्या हिशोबाने जे काही तुम्ही निवडाल त्याचा काल आणि अनुपान हे जर चुकलं तर सगळा घोळ होतो. तुमचं निदान किती परफेक्शन असलं तरी निदानासोबत साधी औषधं सुरुवातीला वापरायची शिका आणि अनुपानाने कालाचा विचार करा. सुरुवातीला चुकेल पण नंतर खूप चांगल्या पद्धतीने त्याचं यश यायला लागतं. मग तुमच्या 2, 5, 10 औषधांवरती अगदी ग्रहणीपासून उत्पन्न असू देत ना तर इतर कोणतेही नेत्रविकार असू देत, त्याची खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला यश घेता येतं. सर एक प्रश्न आहे अजून. गर्भाच्या डोळ्यांचे आजार घालवण्यासाठी गर्भिणीला काही औषधे दिली जातात का आणि कोणत्या महिन्यात विचार करावा? जीवन जाधव सरांनी विचारलाय प्रश्न. कसं आहे,
गर्भिणीच्या हिशोबानं खरं तर प्रश्न खूप चांगला आहे. प्रत्येक वेळेला गर्भिणीच्या हिशोबानं मी तुम्हाला आता काय मागाशी सांगताना सांगितलं की ज्यावेळेला बाळकाचा विचार करताना अननेसेसरी वापरली गेलेली मेडिसिन्स ड्युरिंग प्रेग्नन्सी हे कारण आहे ना. त्याच्यासाठी गर्भिणीला औषध काय वापरणार? हे औषध चिकित्सा आहे ती मी सांगतोच ओघत तुम्हाला. पण मुळात जी मिसगाईड केलं जातं किंवा मुळात जी चुकीच्या पद्धतीने चिकित्सा केली जाते आधुनिक शास्त्रानुसार त्याचे परिणाम स्वरूप दिसणारे त्याचे दुष्परिणाम दिसणारे म्हणजे नंतर नेत्राचे किंवा इतर विकार आहेत. तर मुळात गर्भिणीनं आधुनिक उपचार जे आहेत ते टाळावेत, गरज नसताना घेणं योग्य नाही. हा पहिला भाग. दुसरा, मग त्यांची काही चिकित्सा करावी का नेत्रविकारांच्या? म्हणजे आता तुम्हाला कदाचित जीवनला हे अपेक्षित असावं की जर आता आईला किंवा फॅमिली हिस्ट्रीत जर नेत्रविकार आहेत तर मग बाळाला यायचे चान्सेस आहेत, तर मग त्याचा काय विचार करावा का त्याचा नक्की करता येतो. वसंतकल्प जे आपले 3 महिन्याच्या हिशोबानं मधुमालिनी, लघुमालिनी आणि सुवर्णमालिनी हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला गर्भिणीच्या अनुषंगाने विचार करता येईल, नेत्राच्या अनुषंगाने विचार करता येईल. फक्त हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, गर्भिणीला 7व्या महिन्यापर्यंत, खरं तर 7व्या महिन्यानंतर एरंड तेल, 7व्या महिन्यापासून एरंड तेल आपल्याला देता येतं. 7 महिन्याच्या अगोदर आपण मनुके वगैरे वापरता येतो रेचनासाठी किंवा निरंजन फळासारखी औषधं नेत्रासाठी वापरता येतात. आणि लोहकल्पानं नेहमी कॉन्स्टिपेशन व्हायचे चान्सेस आहेत. आणि त्याचे कोणते लोहकल्पाचे कॉन्स्टिपेशन काढायचे असेल तर त्रिफळाचे काढा आणि तत्सम वेगवेगळे अँटीडोट सांगून ठेवलेले आहेत. आणि हे गर्भिणीला 7 महिन्याच्या आत आपल्याला देता येत नाही. आणि शक्यतो लोहकल्प वर्ज्य करायला हवेत गर्भिणीला वापरताना. हा पहिला भाग. मग जे आपलं औषधं जी वापरायची आहेत नेत्रविकाराच्या अनुषंगानं ती साधी साधी आहेत. खरं तर तुम्ही बघितलं म्हणजे मागापासून सांगितलं आवळा आहे, जे आपण आता गर्भिणी छर्दी असेल तर आवळा संध्या वापरतो. तर आम्लकी रसायन आहे, म्हणजे आवळ्याच्या स्वरूपात आपण आम्लकी रसायन देतोय किंवा एसटी घन देतोय. ही जर नेत्रावरची औषधं त्या महिन्यानुसार आपण जर वापरत गेलो तर त्याचा फायदा म्हणजे तुमची जी बेसिक मूळ हेरिडिटरी विकार आहेत ना ते टाळण्यासाठी वसंतकालपासोबत नक्की फायदा होतो. आता डायबेटिक जर पेशंट असेल आणि त्याची हिस्ट्री पुढे कॅरी होणार असेल किंवा आता सगळ्यात महत्वाचा आत्ताचा विषय जो असतो तो नाईट ब्लाइंडनेस आहे, तो कॅरी होत असतो. अशा पेशंटमध्ये मात्र आपल्याला मोगऱ्याचे काही कल्प वापरता येतात, एरंडपत्राचे, शतावरी पत्राचे, निरगुंडी पत्राची, अशी काही कल्प आहेत वेगवेगळे गर्भिणीसाठी आपण डेव्हलप केलेले असतात. ते जर ह्या जी सांगली औषधांची तुम्ही घन सुद्धा वापरले तरी चालतील किंवा हीच चूर्ण स्वरूपात अल्प मात्रात वापरले तरी चालतील, तर तरी सुद्धा हे हेरिडिटरी विकार टाळण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. आणि मी बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगतो खरं तर बऱ्याच वेळेला ही जी आपण ट्रीटमेंट करतो, जी शुक्रशुद्धीच्या हिशोबानं आणि गर्भिणीच्या हिशोबानं हेरिडिटरी विकारासाठी जी ट्रीटमेंट करतो, बऱ्याचदा काही पेशंटमध्ये पूर्ण नलिफाय असतात पेशंट आणि काही पेशंटमध्ये नुसता नावाला आरपी आहे पण त्याची लक्षणं काही नाही. नावाला आरपी म्हणजे रेटिनावरती तुम्हाला स्पॉट दिसतात पण त्याचा जितका त्याची डेप्थ पाहिजे त्या आजाराची रात्री दिसण्याच्या हिशोबानं तेवढी नसते. अगदी 10 ते 20% सिम्पटम दिसतात आणि मग बऱ्यापैकी आयुष्यभर तो माणूस खूप चांगल्या पद्धतीनं वावरता येतं रात्रीही त्याला. तर हीच आपण जशी मी सांगितलं आता निरगुंडी पत्र, एरंडपत्र, शतावरी पत्र, मोगऱ्याचे काही कल्प आहेत, आवळा रसायन आहे आणि वसंत कल्प यांचा वापर जर व्यवस्थित विचार करून निदान करून जर केला गर्भिणीमध्ये तर त्या बाळाच्या दृष्टीनं त्या आणि गर्भिणीच्या दृष्टीने आपल्याला फायदा करून घेता येईल. आता निकम सरांनी विचारले डोळ्यांच्या व्यायामाबद्दल कृपया सांगावे. डोळ्याचे व्यायाम जे आहेत खरं तर जमदग्नी सर किंवा तुम्हाला नेटवरती वेगवेगळे व्यायाम मिळतात. माझं असं वैयक्तिक मत असेल की तुम्ही बघितलं असेल की व्यायाम केल्यानंतर किंवा जर पैलवान व्हायचं असेल ना तर व्यायाम तर तितकाच महत्वाचा आणि खुराकी तितकीच महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही काजू बदाम, पिस्ता, केळ, दूध जे त्यांचा खुराक असतो तो तर तितका महत्वाचा आहे पण त्याच्या अगोदर तो व्यायाम महत्वाचा. तो व्यायाम केला तर जो हेवी खुराक दिला जातो तो पचतो आणि तो नेत्राच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीने काम करायला लागतो. म्हणजे शरीराच्या हिशोबाने खूप चांगल्या पद्धतीने काम करायला लागतो. तसं ज्या वेळेला बृहण ट्रीटमेंट आपण देत असतो नेत्राच्या अनुषंगानं त्या सगळ्या म्हणजे लोकांचा समज असा आहे की डोळ्यांचा व्यायाम फक्त डोळ्याचा चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी होतो असं नाहीये. ज्या ज्या ठिकाणी बृहण अपेक्षित आहे त्या ठिकाणी डोळ्याचे व्यायाम अपेक्षित आहेत हे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही नेत्राचे विकार ज्याच्यामध्ये बृहण चिकित्सा अपेक्षित आहे त्या नेत्रविकारांमध्ये ज्यावेळेला तुम्ही एका बाजूला व्यायाम करायला लागता आणि मग एका बाजूला तुम्ही ट्रीटमेंट करता आणि एका बाजूला आहाराचं नियोजन करताय त्यावेळेला त्या व्यायामाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो. आता जे व्यायाम आहेत ते खरं तर आता तोंडी सगळं सांगणं अवघड आहे. खरं तर ते लिटर सगळ्यांकडेच असेल नसेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो सगळं. पण ते जर व्यायाम करणं हे फार गरजेची गोष्ट आहे. हा आता मग कशा त्या व्यायामाचे फारसे फायदे होताना दिसत नाहीत. काचबिंदू सारखा विकार असेल आपण म्हणतो ना की आता सूर्यनमस्कार घालायला लागलाय तर तुमचे कमरेचे पाठीच्या मणक्याचे जर विकार असतील तर नका करू. तसं म्हणजे शूल
ह्या जर स्वरूपात असेल, सामता खूप मोठ्या प्रमाणात डोळ्यात असेल आणि शूल, स्राव, लालिमा ही सिम्पटम असतील तर डोळ्याच्या व्यायामाचा फायदा न होता तोटा व्हायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे ही जी लक्षणं नसताना जर तुम्ही डोळ्याचे व्यायाम केले आणि मग भ्रूणचिकित्सा एका बाजूला चालू ठेवली तर नेत्रविकार लवकर आटोक्यात यायचे चान्सेस खूप असतात. धन्यवाद सर, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली सर. आणि आजच्या या व्याख्यानानंतर आमच्या सगळ्यांचेच नेत्रविकारांकडे बघायची दृष्टी नक्कीच बदलणार आहे. अरे वा. परत एकदा तुमचे आभार सर, आणि तसेच जीवन सरांचे आभार, चंदन सर, तुषार निकम सर यांचे देखील आभार, आणि जेवढे सगळे उपस्थित आहेत त्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानून आजची व्याख्यानमाला ही संपली असं मी सांगतो. धन्यवाद हो. सर. धन्यवाद.